नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आपला जो नुकताच HRHRDचा पेपर 3 ची जी टेस्ट झाली ती लक्षात घ्या. त्या टेस्टचं डिस्कशन करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. ओके, तर आपण चला सुरू करूया डिस्कशनला. पहिला क्वेश्चन आहे, कोणती विधाने बरोबर आहेत? महाराष्ट्र राज्य महिला आयोग एक स्वायत्त संस्था आहे. डेफिनेटली आहे. राज्य महिला आयोगाची स्थापना 1993 मध्ये झाली. यस. पीडित स्त्रियांना अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी मार्गदर्शन करणे हे आयोगाचं कार्य आहे. बरोबर. आणि 1990च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याप्रमाणे केंद्र सरकारने निर्देशित करावयाच्या 7 सदस्यांपैकी किमान 2 जागा अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असतात. बघूयात हे विधान बरोबर आहे का. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, नॅशनल कमिशन फॉर वुमन. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, द सेंट्रल गव्हर्नमेंट शॅल कन्सिडर बॉडी नोन एज नॅशनल कमिशन फॉर वुमन टू एक्सरसाइज द पॉवर कन्फर्ड ऑन अँड टू परफॉर्म द फंक्शन्स असाइन्ड टू इट अंडर दिस ऍक्ट. Okay, chairperson. Okay, chairperson committed to the cause of women to be nominated by the central government. Chairperson त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट कडून नॉमिनेट केलं जाईल. आणि इथे बघा, 5 members to be nominated by the central government from amongst the members of ability, integrity and standing who have had experience in law, legislation. हे वाक्य लक्षात ठेवा. हे वाक्य तुम्हाला ओके नंतर एक्झाम मध्ये सुद्धा विचारतील. लॉ, लेजिस्लेशन, ट्रेड युनियनिझम, मॅनेजमेंट ऑफ एन इंडस्ट्री और ऑर्गनायझेशन कमिटेड टू इन्क्रीजिंग एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल ऑफ वुमन, वुमन्स व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन, ॲडमिनिस्ट्रेशन, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, हेल्थ, एज्युकेशन, सोशल वेलफेअर इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या ओके स्त्रियांमधून 5 सदस्य निवडले पाहिजेत. आणि त्यांनी काय सांगितलंय, ॲटलिस्ट 1 member इच शॅल बी फ्रॉम अमॉंग्स मेंबर्स ओके अमॉंग्स पर्सन बिलॉंगिंग टू SC अँड ST. पण साहजिकच इथं विधान डी क्रमांक चुकीचं आहे, बाकी विधान बरोबर आहेत. पुढचा क्वेश्चन घ्या. खालील संज्ञा ही प्रतिवर्षी प्रति 1 लाख जन्मलेल्या शिशु संख्येच्या तुलनेत मृत्यू पावलेल्या महिलांच्या संख्येशी संबंधित आहे. ओके, तर इथं आहे मॅटर्निटी ओके मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो. ओके लक्षात घ्या की काय म्हणू आपण त्याला की मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो म्हणजे काय, नंबर ऑफ मॅटर्नल डेथ ओके डिवायडेड बाय नंबर ऑफ लाईव्ह बर्थ एक्झॅक्टली विचारलेलं आहे इंटू 1 लाख. ओके, म्हणजे याचं उत्तर आहे मॅटर्निटी मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट काय असतं, म्हणजे त्याला अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ अ चाइल्ड डाईंग बिटवीन बर्थ अँड एक्झॅक्टली 5 years ऑफ एज एक्सप्रेस्ड पर 1000 लाईव्ह बर्थ. म्हणजे काय, जन्मापासून ते 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याची मरण्याची शक्यता जी आहे त्याला आपण चाइल्ड मॉर्टॅलिटी असं म्हणतो. आणि निओनॅटल मॉर्टॅलिटी रेटमध्ये पहिल्या 28 दिवसांमधला मृत्यूदर त्या ठिकाणी गृहीत धरला जातो. हे लक्षात घ्या. ओके सर, याचं उत्तर MMR. ओके, हा मुद्दा समजून घ्या. पुढचा क्वेश्चन, देशातील पहिली महिला बँक भारतीय महिला बँक मुंबईमध्ये 19/11/2013 रोजी सुरू करण्यात आली होती. हे वाक्य बरोबर आहे का, तर यस डेफिनेटली हे वाक्य बरोबर आहे. मुंबईमध्ये सुरू झाली ती पहिली शाखा. भारतीय महिला बँक ही शासनाने स्थापन केलेली प्रथम सार्वजनिक बँक आहे. यस. BMB इज द फर्स्ट पब्लिक सेक्टर बँक क्रिएटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. All other PSU banks such as SBI were to begin with private banks and were nationalized later. म्हणजे ज्या बाकीच्या नॅशनलाइज्ड राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या सुरुवातीला खाजगी बँका म्हणून स्थापन झाल्या आणि नंतर त्यांचं राष्ट्रीयकरण झालं. पण भारतीय महिला बँक ही शासनाच्या पुढाकारानं स्थापन झालेली बँक होती म्हणून ती पहिली आहे. आणि 31 मार्च 2017 रोजी ही बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन केली गेली. आणि लक्षात घ्या, 1 एप्रिल 2017 पासून या बँकेचं सगळं कामकाज आपल्याला काय दिसतं, हे SBI कडून करण्यात आलं होतं. म्हणून सगळं विधाने बरोबर आहेत. पुढचा क्वेश्चन, स्त्रियांचे मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी भारतीय घटनेनुसार विशेष कायदे त्यांच्या अंमलबजावणीची वर्ष पुढील दिलेली आहेत. लक्षात घ्या. त्या ठिकाणी मग घटस्फोट कायदा ओके लक्षात घ्या की घटस्फोट कायदा हा 1869चा आहे. कुटुंब न्यायालय कायदा 1984चा आहे. समान वेतन कायदा जो होता लक्षात घ्या 1976चा होता. आणि वारसा हक्क अधिनियम हा 1890चा होता. त्याच्यामुळे 1, 2, 3, 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. हा कोर फॅक्च्युअल डेटा आहे. तुम्हाला ते एक तर माहिती असावं लागतं, नाही तर मग आपल्याला ते जमणार नाही अशीच गोष्ट आहे. घटस्फोट कायदा या संदर्भात घटस्फोट कायदा हा सुद्धा लक्षात घ्या, हा ख्रिस्ती समुदायाच्या अनुषंगाने हा कायदा ब्रिटिश काळखंडामध्ये झाला होता. आणि वारसा हक्क अधिनियम हा 1890 मध्ये होता. ओके, पुढचे मुद्दे बघा. डायव्होर्स लॉ 1869 इट वॉज अ लॉ रिलेटिंग टू द डायव्होर्स ऑफ पीपल प्रोफेसिंग ख्रिश्चॅनिटी. Family Courts Act 1984, it provided for the establishment of family courts by state governments in consultation with the high courts to promote conciliation and secure speedy settlement of the disputes relating to marriage and family affairs. As per the act, it is mandatory for the state government to set up family court for every city. Okay, family court हे प्रत्येक शहरामध्ये असतं, हे लक्षात घ्या. Then Equal Remuneration Act 1976, an act to provide for the payment of equal remuneration to men and women workers and for the prevention of discrimination on the grounds of sex against women in the matters of employment and for matters connected therewith and incidental thereto.
इक्वल रिम्युनरेशन ॲक्ट 1976. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. राजमाता जिजाऊ बाल आरोग्य, लक्षात घ्या, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य आणि पोषण मिशन बद्दल पुढील विधानांचा विचार करा. हे एक तांत्रिक आणि सल्लागार संस्था असून युनिसेफच्या अर्थसहाय्यावर चालते. ओके, मग या ठिकाणी बघा राजमाता महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. इथं वाक्य दिलंय का बघा, महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य जिथे कुपोषणाशी लढण्याचे काम मिशन सारखे राबवण्यात येत आहे. ओके, इथं कॉपी पेस्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ज्या ठिकाणी कुपोषणाशी लढण्याचं काम मिशन सारखे राबवण्यात येते. ओके, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य आणि मिशनचा पहिला टप्पा 2005 मध्ये, दुसरा टप्पा नोव्हेंबर 2011 मध्ये आखण्यात आला. सो हे विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. ओके, या मिशनचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे असून त्यासाठी गर्भधारणेपासून पहिल्या 100 दिवस कालावधीवर लक्ष नियंत्रित केले जाते. ठीक आहे ना. आता बघा, महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. ओके, राजमाता जिजाऊ मिशन ही तांत्रिक आणि सल्लागार स्वायत्त संस्था असून संपूर्णतः युनिसेफच्या अर्थसहाय्यावर चालते. महाराष्ट्र राज्याने अगदी विचारपूर्वक निर्णय घेतला की या मिशनला शासकीय अर्थसहाय्य देण्यात येणार नाही आणि या मिशनतर्फे कोणत्याही योजनेची थेट अंमलबजावणी करण्यात येणार नाही. त्याच्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. सो ABCD सर्व बरोबर हे याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. ओके, पुढच्या क्वेश्चनकडे आपण बघूयात. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहेत? बघा, महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांचा शोध घेणे. बघा इथं आहे का, महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांचा शोध घेणे आणि योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे. महिलांची समाजातील स्थिती आणि प्रतिष्ठा यांमध्ये सुधारणा तसेच उन्नती करण्यास संबंधित सर्व मुद्द्यांवर शासनाला सल्ला देणे. ओके, हा सुद्धा या ठिकाणी आहे. गरजू महिलांना समुपदेशाने निशुल्क कायदेशीर सल्ला देणे, हा सुद्धा आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून महिलांवर प्रभावी परिणाम करणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणी करणे आणि महिलांची समाजामध्ये स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे हे राज्य महिला आयोगाचे उद्दिष्ट सांगण्यात आलेले आहेत. आणि हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. वरीलपैकी सर्व बरोबर हे याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, कर्मचारी राज्य विमा कायदा हा 1948 मध्ये आला होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी तरतुदी कायदा 1952 मध्ये आला होता. कॉन्ट्रॅक्ट कामगार नियमन आणि पद्धती रद्द कायदा जो होता तो 1970चा आहे. आणि असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा 2008चा आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, कामगार कल्याण मंडळाची स्थापना 1 जुलै 1956 रोजी झाली. तर 1 जुलै 1956 रोजी झालेली नसून 17 जून 1953 रोजी झाली होती. म्हणून पहिलं विधान चूक आहे. याची स्थापना मुंबई कामगार कल्याण निधी कायदा 1953 नुसार झाली. हे विधान बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला विधान 2 बरोबर आहे, हे त्याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात दिव्यांग व्यक्तींची संख्या 2.68 कोटी आहे आणि ती देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 2.2% आहे. ओके, हे विधान तुम्हाला संपूर्णपणे बरोबर आहे. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध बरोबर आहे, याबद्दल विचारलेलं आहे. मग आता या ठिकाणी बघा, डिसेबल्ड पर्सन्स इन इंडिया स्टॅटिस्टिकल प्रोफाईल 2016 या अहवालामध्ये हा डेटा दिलेला आहे. ओके, हा डेटा काय सांगतो, डिसेबल्ड पॉप्युलेशन इन इंडिया ॲज पर 2011 सेन्सस. ओके, इन इंडिया आउट ऑफ 121 crore population 2.68 crore persons are disabled, which is 2.21% of the total population. ओके, जसंच्या तसं या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे संपूर्ण विधान बरोबर आहे, हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. पुढचं वाक्य लक्षात घ्या, मेजॉरिटी ऑफ द डिसेबल्ड पॉप्युलेशन रिसाइडेड इन द रुरल एरियाज. हे वाक्य लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते अपंगत्व PWD 1995 कायद्यामध्ये समाविष्ट केलेला आहे? तर अल्पदृष्टी, मतिमंदता, बहिरेपणा आणि मानसिक आजार. लक्षात घ्या, या सर्व गोष्टींचा समावेश बघा या ठिकाणी अल्पदृष्टी, लो व्हिजन आहे, मतिमंद सुद्धा आहे, बहिरेपणा, डीप सुद्धा आहे, लक्षात घ्या. आणि मानसिक आजार, मानसिक आजारांचा मेंटल बिहेवियर, मेंटल इलनेस यांचा समावेश सुद्धा काय म्हणून आपण त्याला की या PWD कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय हे बरोबर. या ठिकाणी लक्षात घ्या, PWD कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या आजारांचा समावेश केलेला आहे याची एक यादी मी तुम्हाला इथं देत आहे. लक्षात घ्या, ही यादी नंतर तुम्ही नोट डाऊन करू शकता. तर ह्या सगळ्या आजारांचा समावेश त्या कायद्यामध्ये केला जातो. पुढचा मुद्दा बघा, पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? अक्षम मुलांकरता एकात्मिक शिक्षण योजना 1974 मध्ये सुरू करण्यात आली आणि ते 1992 पासून पुनर्रचित केली गेली आहे. हे विधान बरोबर आहे. पण सध्या चालू असणाऱ्या योजनेमध्ये अक्षम मुलांना समावेशक शिक्षण 1ली ते 8वी पर्यंत दिलं जाते नाही, 8वी पेक्षा अधिकच्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. 8वी पर्यंत हे जुन्या योजनेमध्ये होतं. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान नाही. विस्थापितांना नवीन सामाजिक जीवनाशी. आता बघा या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला विचारले की विधान बरोबर चुकीचं विचारलेलं आहे.
विस्थापितांना नवीन सामाजिक जीवनाशी आणि पर्यावरणाशी समायोजन लागत नाही, असं होऊच शकत नाही. आपण हे लक्षात घे की दुसऱ्या ठिकाणी जेव्हा थोड्या अधिक दिवसांसाठी जातो तेव्हा साहजिकच आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागतं. सो समायोजन हा महत्त्वाचा भाग असतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे पहिलं विधान तर चूकच आहे. विस्थापनामुळे लोकांचे पूर्वीचे जीवन उद्ध्वस्त होते. डेफिनेटली जुनी लाईफस्टाईल सोडून, जुन्या प्रकारची जीवन पद्धती सोडून त्यांना नवीन अंगी करावी लागते. त्याच्यामुळं दुसरं विधान बरोबर आहे. विकासासाठी विस्थापन केले जाते, म्हणजेच विकास हा विस्थापनाला प्रेरित करतो. बरोबर आहे, कारण विकासामुळे विकासाच्या हेतूने विस्थापन घडून येते, म्हणून विकास विस्थापनाला प्रेरित करतो. हे विधान बरोबर आहे. सो बी आणि सी ही विधानं बरोबर आहेत. पुढचा मुद्दा बघा. संयुक्त राष्ट्र आमसभेचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे? सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची निवड करणे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजपत्रकाला मान्यता देणे आणि सुरक्षा परिषदेच्या शिफारसीनुसार संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांची निवड करणे. बघा, UNGA is the main policy making organ of the organization, comprising all member states. It provides a unique forum for multilateral discussion of the full spectrum of the international issues covered by the Charter. Each of the 193 member states of the United Nations has an equal vote. UNGA makes key decisions for the Union, including appointing the Secretary General on the recommendation of the Security Council. बघा, जसं तसं आहे. Electing the non-permanent members of the सिक्युरिटी काउन्सिल, हे सुद्धा आहे. ॲप्रुव्हिंग द UN बजेट. त्याच्यामुळे सगळे यांचे फंक्शन्स आहेत, हे लक्षात घ्या. वरीलपैकी सर्व बरोबर. पुढचा मुद्दा बघा. अयोग्य जोडी ओळखायला सांगितलेले आहे. युनेस्को पॅरिस बरोबर आहे. WHO जेनेवा बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना हे सुद्धा, परंतु इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन जी आहे ती बर्नमध्ये नसून ती जिनेवामध्ये आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून चुकीची जोडी ही पर्याय क्रमांक 4 आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP कोणत्या घटकांवर भर देते? दारिद्र्य कमी करणं, संकटाची थोपवणूक आणि पुनरुभारणी मदत करणं, महिलांच्या सबलीकरणात समावेशकता, लोकशाही प्रशासनाची बांधणी, या सर्व गोष्टींसाठी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम भर देतो. म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. पुढचा मुद्दा बघा. नैतिक मूल्यांच्या स्थैर्यासाठी काही प्रमाणामध्ये नियमबाह्य वर्तनाची गरज असते. ठीक आहे. आता लक्षात घ्या की अशा प्रकारचे जे क्वेश्चन असतात ते इंटरप्रिटेशनचे असतात, लक्षात घ्या. तर नैतिक मूल्य आपण जर ॲज इट इज इम्प्लिमेंट करतो म्हटलं तर मग त्याच्या नियमांमध्ये आपल्याला त्याच्या नियमांच्या अंमलबजावणीमध्ये काही प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून काही प्रमाणामध्ये, की इथं काही प्रमाणात शब्द वापरला आहे, पूर्णतः नाही वापरला आहे, प्रॅक्टिकल अप्रोच या ठिकाणी दिसतो. सो काही प्रमाणामध्ये नियमबाह्य वर्तनाची गरज असते. बरोबर आहे. समाजातील नैतिक मूल्य आणि सामाजिक समस्या गोष्टी परस्परावलंबी आहेत. बरोबर आहे. तर सामाजिक समस्यांनुसारच लक्षात घे की नैतिक मूल्यांची काय म्हणून आपण त्याला की जी धाटणी असते, ती जडणघडण असते, ती बदलत असते. जेव्हा एखादी व्यक्ती नैतिकदृष्ट्या चांगली आहे असं आपण म्हणतो तेव्हा ती व्यक्ती विश्वासू, निष्ठावान, प्रामाणिक आणि सदाचारी असते. हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणून वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा क्वेश्चन बघा. ट्युलिप हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? बघा, ट्युलिप द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम, नागरी शिक्षण प्रशासनासंदर्भात. ट्युलिप envisions to create the synergies between the advancing functional skills in students and harnessing their energy and ideas to co-create the solution for future of our cities. ठीक आहे ना. म्हणजे शहरांच्या संदर्भामध्ये तरुणांना नागरी प्रशिक्षण देण्यासाठी काय म्हणून आपण त्याला की ट्युलिप हा कार्यक्रम आहे आणि त्याचा मोटो आहे लर्न, ग्रो अँड चेंज. हे लक्षात ठेवा, ट्युलिप. पुढचा मुद्दा बघा. गृहनिर्माण क्षेत्रातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी युरोपियन युनियनने 13 ऑगस्ट 2020 रोजी कोणता प्रकल्प सुरू केलेला आहे? त्याचं उत्तर बघा. निर्माणश्री होप्स टू क्रिएट अ फेवरेबल एन्व्हायरमेंट थ्रू focused advocacy to influence program and policies on gender sensitive housing policies and programs. It is supported by the European Union. हे लक्षात घ्या. युरोपियन युनियनने हा प्रोग्राम सपोर्ट केलेला आहे. मग ही वाक्य आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. सध्या हा प्रोजेक्ट कुठे चालू आहे? ओडिशामध्ये धेनकनल आणि जाजपूर या ठिकाणी, आणि महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद आणि बीड या ठिकाणी निर्माणश्री प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. हे लक्षात घ्या. महाराष्ट्रामधल्या उस्मानाबाद आणि बीड या ठिकाणी या प्रकल्पाची अंमलबजावणी चालू आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मूल्य शिक्षणाचे महत्त्व, कोणते विधान बरोबर आहे? तर मूल्य शिक्षण नेमकं कशासाठी असतं? तर मानवी वर्तनाला नवीन वळण देण्यासाठी, विविधता असणाऱ्या देशात राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी, वृत्ती विकासासाठी आणि व्यक्तीचे चारित्र्य घडवण्यासाठी. आता तसं जर बघितलं तर हे चारही विधानं योग्य वाटतात, लक्षात घ्या. परंतु पर्यायांमध्ये तुम्हाला ABCD बरोबर दिलं नाहीये. कोणतीही 2 विधान तुम्हाला निवडायची असतात. मग ज्यावेळेला असं असतं लक्षात घ्या तेव्हा मोस्ट इम्पॉर्टंट आपण त्या ठिकाणी विधान निवडली पाहिजेत. आणि म्हणून मूल्य शिक्षणामुळं लगेचच इमिजिएटली काय बदल होतो आणि मूल्य शिक्षणामुळे दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म काय बदल होतो, एक किंवा डायरेक्ट परिणाम काय होतो आणि इनडायरेक्ट परिणाम काय होतो याचा आपल्याला विचार करावा लागतो. मूल्य शिक्षणामुळं
डायरेक्टली होणारा परिणाम आणि इनडायरेक्टली होणारा परिणाम. तर मग आपण वृत्ती विकास आणि व्यक्तीचे चारित्र्य या गोष्टींचा विचार जर केला तर तो डायरेक्ट इम्पॅक्ट आहे, लक्षात घ्या, आणि बाकीचे दोन इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहेत, आणि म्हणून सी आणि डी हे याचं उत्तर आहे. ओके. राष्ट्रीय ग्राहक, लक्षात घ्या, राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील किती मुदतीमध्ये करता येतं? तर बघा, द नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिट्रेसल कमिशन India is a quasi-judicial commission in India which was set up in 1988 under the Consumer Protection Act of the 1986. Its head office is in New Delhi. The commission is headed by a sitting or retired judge of the Supreme Court of India. Section 21 of the Consumer Protection Act 1986 posits that the National Commission shall have jurisdiction to entertain a complaint valued more than 2 crores, ठीक है, more than 2 crore, and also have appellate and revisional jurisdiction from orders of the State Commission or the district fora as the case may be. The Section 23 of the Consumer Protection Act, 1986 provides that any person aggrieved by an order of the NCDRC may prefer an appeal against such order to Supreme Court of India within the period of the 30 days. 30 days. याचं उत्तर 30 दिवस आहे, हे लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन, श्रीवास्तव समिती, जंगलवाला समिती, मुखर्जी समिती आणि भोर समिती. ओके, त्यांचा उद्दिष्ट सांगितलेलं आहे. श्रीवास्तव समिती ही त्यांचा मोटो होता, किंवा काय म्हणू आपण त्याला, की त्यांनी काय सांगितलं होतं, सूचना काय केली, तर लोकांचे आरोग्य लोकांच्या हाती, हा उद्दिष्ट घेऊन किंवा हा मोटो घेऊन आपण प्रयत्न केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. जंगलवाला समिती त्यांनी सांगितलं की सर्व पातळ्यांवरील वैद्यकीय आणि आरोग्य सेवांचं एकत्रीकरण व्हावं, सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा या गट आणि तालुका पातळीवर उपलब्ध करून दिल्या पाहिजे, असं मुखर्जी कमिटीचं म्हणणं होतं. आणि भोर समितीचं म्हणणं आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा शिक्षणामध्ये प्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यकशास्त्रांचा अंतर्भाव केला गेला पाहिजे. त्याच्यामुळं ABCD 1 2 3 4 हे त्याचं उत्तर आहे. वाचन आणि लेखन कौशल्याबरोबरच खालीलपैकी कोणत्या गोष्टी नोकरी योग्यता वाढवण्यासाठी आवश्यक आहेत? बघा, टीकात्मक विचार करणे डेफिनेटली आहे, कारण लक्षात घ्या की त्या टीकात्मक विचार करण्यामुळे योग्य अयोग्य आपण ज्याला म्हणतो त्याची काम पण पारख आपल्याला निर्माण होऊ शकते. उत्तम कामगिरी ही नोकरी लागल्यानंतरची गोष्ट, लक्षात घ्या, ती बढतीसाठी आवश्यक असेल. पण संसूचन म्हणजे काय, या ठिकाणी कम्युनिकेशन. कम्युनिकेशन हे नोकरी लागण्यासाठी खूप जास्त आवश्यक मानलं जाईल. आणि सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो, ती सुद्धा आवश्यक आहे. आणि म्हणून ADE हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. ADE. जागतिक आरोग्य दिवस 2022चे घोषवाक्य. लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, या ठिकाणी हा प्रश्न थोडासा प्रॉब्लेमॅटिक झालेला आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी बघा, जागतिक आरोग्य दिवस 2022चे घोषवाक्य ॲक्च्युली आहे आवर प्लॅनेट आवर हेल्थ. ठीक आहे, आवर प्लॅनेट आवर हेल्थ. पण या ठिकाणी असा कुठलाही ऑप्शन दिलेला नाहीये, म्हणून हा क्वेश्चन आपण सध्या बाजूला ठेवतोय. लक्षात घ्या, आपण हा क्वेश्चन बाजूला ठेवत आहोत. या ठिकाणी तुमच्या कीमध्ये उत्तर सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईज असं दिलेलं आहे, परंतु ते 2022चं घोषवाक्य नसून ते 2020चं घोषवाक्य आहे. आणि त्याच्यामुळे जर प्रश्न जागतिक आरोग्य दिवस 2020 असं असलं असतं तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. ते समजून घ्या. वर्ल्ड हेल्थ डे 2022चं मोटो आहे आवर प्लॅनेट आवर हेल्थ. 21चा मोटो आहे बिल्डिंग अ फेअरर अँड हेल्थियर वर्ल्ड. आणि 2020चा उद्दिष्ट होतं सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्स. हे समजून घ्या. पुढचा क्वेश्चन, भारतामध्ये लिंग गुणोत्तर काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात? हे डेफिनेशनच लक्षात घ्या. विशिष्ट क्षेत्रामधली एकूण स्त्रियांची संख्या त्याच क्षेत्रात डिवायडेड बाय त्याच क्षेत्रातील एकूण पुरुषांची संख्या गुणिले 1000 हे त्याचं उत्तर आहे. हे डेफिनेशन आहे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. जिल्हा ग्राहक मंचाच्या संदर्भात कोणती विधाने असत्य आहेत हे प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी जिल्हा ग्राहक मंचामध्ये 5 सदस्य असतात. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण पहिल्यांदा तरतूद बघूयात. Under the provisions of Consumer Protection Act 1986, there is a 3-tier quasi-judicial mechanism at the district, state and the national levels to provide simple and speedy resolution to the consumer disputes. At the district level, it is called District Consumer Dispute Redressal Forum. That is district forum. It has jurisdiction to entertain the consumer complaints where the values of the goods services, including compensation claimed, is, if any, is up to 20 lakh. 20 लाखांपर्यंत ज्या ठिकाणी कंपन्सेशनचा मुद्दा असतो त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट फोरम हे काम करत असतं. डिस्ट्रिक्ट फोरम shall consist of a person who is or has been is qualified to be the district judge who shall be its president, 2 other members who shall be the persons of ability, integrity and standing and have adequate knowledge or experience of or have shown capacity in dealing with problems relating to economics, law,
कॉमर्स, अकाउंटन्सी, इंडस्ट्री, पब्लिक अफेअर्स और ॲडमिनिस्ट्रेशन, वन ऑफ होम शॅल बी अ वुमन, एव्हरी अपॉइंटमेंट शॅल बी मेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, असं या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, क्वेश्चन तुम्ही बघा. ओके, या मंचांमध्ये स्त्रियांसाठी जागा राखीव असतात, हे विधान बरोबर आहे. ओके, 5 सदस्य असतात. ओके, जिल्हा ग्राहक मंचामध्ये 5 सदस्य असतात. ओके, या ठिकाणी 5 सदस्य आहेत का? नाही. प्रेसिडेंट प्लस 2 अदर मेंबर, त्याचे 5 सदस्य इथं नाही आहेत, म्हणजे हे विधान चूक झालं, लक्षात घ्या. स्त्रियांसाठी जागा राखीव आहेत, 1 कोटी नाही 20 लाख, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे विधान चूक आहे. या मंच स्थापना राज्य सरकार करतं, त्याच्यामुळं ACD ही विधान चूक आहेत. विधान ब हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. ओके, आरोग्य या शब्दाची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोणती आहे? तर जागतिक आरोग्य संघ एकदम वेल नोन अशा प्रकारची फॅक्ट लक्षात घ्या, याला काय स्पष्टीकरणाची सुद्धा आवश्यकता नाही आहे. तर WHO मध्ये असं सांगितलं, स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की फक्त व्याधी किंवा यंगाचा अभाव नव्हे तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य असणं म्हणजे आरोग्य असतं. ठीक आहे, तर ही डेफिनेशन आपल्याला महत्त्वाची आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा. जेव्हा लोकसंख्या जास्त वाढते तेव्हा नैसर्गिक आपत्तीद्वारे लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे ना. असं कोणत्या विचारवंतांना आपल्या सिद्धांताद्वारे मांडलेलं आहे? तर माल्थसनी मांडलेलं आहे. तर माल्थस काय म्हणतो लक्षात घे की पॉप्युलेशन जे आहे ते जिओमॅट्रिक प्रोग्रेशनमध्ये वाढत असते, म्हणजे पटींमध्ये वाढत असते. आणि संसाधनं, जसं की आपण फूड प्रोडक्शन विचार करू, संसाधनांची जी वाढ असते ती अरिथमॅटिक म्हणजे ओके काय म्हणू आपण त्याला, किती तुलनेने अरिथमॅटिक म्हणजे कमी गतीने वाढत असते. त्याच्यामुळं काय होतं? त्याच्यामुळं ओके लोकसंख्या आणि संसाधनं यांच्यामध्ये काय होतं? डिसइक्विलिब्रियम म्हणजे मिसमॅच निर्माण होतो. आणि तो मिसमॅच कमी करण्यासाठी म्हणून मग काय होतं, या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात. त्याला पॉझिटिव्ह चेक असं म्हटलेलं आहे. ओके, त्याला नॅचरल चेक्स लाईक अर्थक्वेक, एपिडेमिक्स एटसेट्रा, फ्लड्स एटसेट्रा, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चेकची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. आणि काही चेक्स हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, असं तो म्हणतो की लेट मॅरेज असेल, सेलिबसी असेल, ब्रह्मचारी असेल, सेल्फ रिस्ट्रेंट असेल किंवा फॅमिली प्लॅनिंग मेथड्स, याला तो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असं म्हणतो. त्याच्यामुळे ही संकल्पना माल्थुशियन थेअरी ऑफ पॉप्युलेशनमधून घेतलेली आहे. ओके, हे समजून घ्या. पुढचा मुद्दा, सुशिक्षित बेरोजगारीवर परिणाम करणारे घटक कोणते होते? तर माहिती तंत्रज्ञानावर अधिक महत्त्व दिलं तर ऑटोमेशन वाढत जातं, आणि ऑटोमेशन वाढत झाल्यामुळं लक्षात घे की बेरोजगारीवर निश्चितपणे परिणाम होतो. अनुत्पादक व्यक्तीला अधिक सवलती देणं, याच्यामुळे सुद्धा बेरोजगारीवर परिणाम होतो. आणि सेवा क्षेत्राचं जेव्हा अधिकाधिक खाजगीकरण होतं त्यामुळे सुद्धा नफा तत्वावर जेव्हा काम केलं जातं त्याचा देखील बेरोजगारीवर एक प्रकारे परिणाम होतो. हा मुद्दा समजून घ्या. म्हणून वरीलपैकी सर्व हे या ठिकाणी उत्तर आहे. अनैच्छिक बेकारी म्हणजे काय? ओके, सिंपल क्वेश्चन आहे. पात्रता आणि क्षमतेनुसार काम न मिळणे, अपुरे काम मिळणे, यस अनैच्छिक बेकारी. ओके, त्या ठिकाणी काय आहे की ओके तुम्हाला ओके अनैच्छिक बेकारी म्हणजे त्या ठिकाणी इनव्हॉलंटरी आपण ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी अपुरे काम करणे, प्रचलित वेतनावर काम न मिळणे आणि काम असून काम न करण्याची इच्छा असणे. ओके, या संदर्भात तुम्हाला कोणती विधानं चुकीची आहे ते विचारलेलं आहे. ओके, त्या ठिकाणी बघा, पात्रता आणि क्षमतेनुसार काम न मिळणं म्हणजे काय? त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची इच्छा आहे काम करण्याची, पण तरी देखील त्याला काम करता येत नाहीये. म्हणजे पात्रता आणि क्षमतेनुसार जर त्याला काम मिळालं नाही तर मग तो काम करण्याची इच्छा बाळगणार नाही, म्हणून त्याला अनैच्छिक बेकारी म्हणता येईल. आणि प्रचलित वेतनावर काम न मिळणं म्हणजे त्या कामाचं जे काही योग्य वेतन असेल ते जर त्याला मिळणार नाही तर साहजिकच कामाबद्दल एक अनैच्छिक स्थिती निर्माण होईल. आणि म्हणून A आणि C यांचा त्या डेफिनेशनमध्ये समावेश केला असेल. तुम्हाला विचारले चुकीची विधानं कोणती आहेत? सो B आणि D ही चुकीची विधानं आहेत, हे लक्षात घ्या. ओके, सो पुढचा मुद्दा लक्षात घ्या. ग्राहक संरक्षण कायद्याचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे? ओके, तर ग्राहकांसाठी प्रभावी, स्वस्त आणि शीघ्र उपाययोजना करणे, ग्राहकांच्या हितरक्षणासाठी सल्लागार मंडळ स्थापन करणे आणि ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे. ओके, वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर आहे. वरीलपैकी सर्व. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये सांगितलं. त्याच्या उद्देश पत्रिकेमध्ये या उद्दिष्टांचं, या हेतूंचं वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणून वरीलपैकी सर्व. पुढचा मुद्दा बघा. 12 एप्रिल 2005 रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाला सुरुवात झाली. NRHM नॅशनल रुरल हेल्थ मिशन वॉज लॉन्च्ड बाय द हॉनरेबल प्राईम मिनिस्टर ऑन 12 एप्रिल 2005. ओके, बरोबर आहे. टू प्रोव्हाइड ॲक्सेसिबल, अफोर्डेबल अँड क्वालिटी हेल्थ केअर टू द रुरल पॉप्युलेशन इस्पेशली द व्हल्नरेबल ग्रुप्स आहे. बघा, हे ग्रामीण लोकांना, विशेषतः असुरक्षित गटांना म्हणजे व्हल्नरेबल ग्रुप्सला न्याय, ओके न्याय, बघा न्याय, ॲक्सेसिबल, अफोर्डेबल अँड क्वालिटी हेल्थ केअर, न्याय, दर्जेदार परवडणारी आरोग्य सेवा पुरवण्यास सुरू करण्यात आलेली आहे. सो दोन्ही विधानं योग्य आहेत, हे लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा बघा. ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील डॅश डॅश कलमनुसार राज्य आयोग सर्वसाधारणपणे राज्यांच्या राजधानीमध्ये कार्य करते.
परंतु राज्य सरकार राज्य आयोगाशी सल्लामसलत करून सरकारी अधिसूचनेनुसार राज्य आयोगाला इतर कोठेही काम करण्यास भाग पाडते. तर हे कलम 17 मध्ये दिलेलं लक्षात घ्या. सर्किट बेंचेस, तिथे वाक्य सुस्पष्ट दिलेलं आहे. द स्टेट कमिशन शल ऑर्डिनरली फंक्शन इन द स्टेट कॅपिटल बट मे परफॉर्म इट्स फंक्शन ॲट सच अदर प्लेस ॲज द स्टेट गव्हर्नमेंट मे इन कन्सल्टेशन द स्टेट कमिशन नोटिफाय इन द ऑफिशियल गॅझेट फ्रॉम टाइम टू टाइम. त्याच्यामुळे 17B हे याचं उत्तर आहे. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत पारित आदेशाची अंमलबजावणी न केल्यास होणाऱ्या शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 27 बघा. वेअर अ ट्रेडर ऑर अ पर्सन अगेन्स्ट whom a complaint is made or a complainant fails or omits to comply with any order made by the district forum, the state commission or the national commission, as the case may be, such trader or person or complainant shall be punishable with imprisonment for a term which shall not be less than 1 month, but for which may extend to 3 years, or with fine which shall not be less than 2,000 rupees, but which may extend up to 10,000 rupees, or both. ठीक आहे. तर मग या ठिकाणी अंमलबजावणी जर नाही झाली, पारित आदेशाची अंमलबजावणी नाही झाली, तर त्या ठिकाणी शिक्षेची तरतूद ही 27 कलमामध्ये दिलेली आहे. आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की या शिक्षेचा कालावधी हा नॉट लेस दॅन 1 मंथ आणि जो 3 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो असं सांगितलेलं आहे. किंवा 2,000 पेक्षा कमी नाही, म्हणजे किमान 2,000 रुपये आणि 10,000 रुपयांपर्यंत फाईन किंवा दोन्ही या गोष्टी त्या ठिकाणी रिकमेंड करण्यात आलेल्या आहेत. पुढचा क्वेश्चन बघूयात. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे मानद सदस्य खालीलपैकी कोणते आहेत? तर अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोग आणि अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जमात आयोग. बघा, NHRC इज अन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन consisting of a chairperson who has been the Chief Justice of the Supreme Court, one member who is or has been Judge of the Supreme Court, one member who is or has been the Chief Justice of the High Court. Two members to be appointed from amongst the persons having the knowledge of or practical experience in matters relating to the human rights. आणि पुढचा मुद्दा बघा. The chairperson of the National Commission for Minorities, National Commission for the Scheduled Caste, National Commission for the Scheduled Tribes and National Commission for Women are deemed members of the Commission. Minorities आहे, Scheduled Caste आहे, Scheduled Tribe आहे आणि Women आहेत. लक्षात घ्या. मग सगळे याच्यामध्ये आहेत का? अल्पसंख्याक आयोग, मागासवर्ग आयोग, राष्ट्रीय महिला आणि अनुसूचित जमाती, म्हणजे सर्वांचा समावेश याच्यामध्ये आहे. पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्यांची निवड करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोण असतात? भारताचे पंतप्रधान असतात का? द चेअरमन अँड मेंबर्स आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ अ 6 members कमिटी कन्सिस्टिंग ऑफ प्राईम मिनिस्टर ॲज इट्स हेड, द स्पीकर ऑफ द लोकसभा, द डेप्युटी चेअरमन ऑफ द राज्यसभा. मग राज्यसभेचे सभापती हे नाहीये, लक्षात घ्या. डेप्युटी चेअरमन असायला पाहिजे. लीडर्स ऑफ द अपोजिशन, लोकसभेचे सभापती, लीडर्स ऑफ द अपोजिशन इन बोथ हाऊसेस अँड पार्लमेंट अँड युनियन होम मिनिस्टर असं समाज कल्याण मंत्र्याचा काही या ठिकाणी संबंध आहे. सो ACD हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. शिक्षण हक्क अधिनियमातील कोणत्या कलमाने बालकाला शारीरिक शिक्षा करण्यास किंवा मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलेला आहे? तर कलम 17 बघा. कलम 17 काय सांगतं? सेक्शन 17 इन द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009. प्रोहिबिशन ऑफ फिजिकल पनिशमेंट अँड मेंटल हॅरॅसमेंट टू द चाइल्ड. नो चाइल्ड शॅल बी सब्जेक्टेड टू फिजिकल पनिशमेंट और मेंटल हॅरॅसमेंट. Whoever contravenes the provisions of this section shall be liable to the disciplinary action under the service rules applicable to such person. So 17 नंबरचं हे कलम आहे. हे समजून घ्या. खालीलपैकी कोणता सामाजिक प्रवर्ग कालेलकर आयोगाशी संबंधित नाही असं विचारलंय? सो कालेलकर आयोग जो होता लक्षात घ्या, त्याचं नाव होतं फर्स्ट बॅकवर्ड क्लासेस कमिशन, अकॉर्डिंग टू आर्टिकल 340 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. It was constituted on 29th January 1953 under a presidential order under the chairmanship of Kaka Kalelkar. It is known as the first backward classes commission 1955 or Kaka Kalelkar commission. So backward classes साठी असल्यामुळं A साठी हा कमिशन होता, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीसाठी हा नव्हता. म्हणून B आणि C हे त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन. आदिवासी कल्याणासाठी खालीलपैकी कोणते महत्त्वाचे घटक आहेत? जमीन हस्तांतरणाचे अधिकार जर आदिवासींना आपण दिले तर काय होईल? आदिवासींच्या असहाय्यतेचा, त्यांच्या भोळेबाबडेपणाचा फायदा घेऊन इतर लोक आदिवासींकडून जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न करतील.
त्याच्यामुळे ए नंबरचं विधान या ठिकाणी लागू होणार नाही. बी आणि सी हे तर बरोबर आहे, लक्षात घ्या. सो ए का नाहीये, कारण इथं हस्तांतरणाचे अधिकार जर दिले तर मग त्या जमिनी त्यांच्याकडे सुरक्षित राहणार नाहीत, म्हणून ए हे उत्तर नाही आहे. पुढचा मुद्दा, राज्यातील शासनमान्य वृद्धाश्रम कोणते आहेत? हा प्रश्न जरा प्रॉब्लेमॅटिक झाला, लक्षात घ्या. हे सर्व शासनमान्य वृद्धाश्रम आहेत. हा उल्हासनगर या ठिकाणचा आहे. आणि मग लक्षात घ्या की वरीलपैकी सर्व असं ऑप्शन या ठिकाणी नसल्यामुळं हा क्वेश्चन आपल्याला बाजूला ठेवावा लागत आहे, हे लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा, सामाजिकरणाची सोशलायझेशनची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे नाही आहेत? लक्षात घ्या. प्रसार माध्यम हे सामाजिकरणाचं माध्यम आहे, उद्दिष्ट नाही आहे. प्रसार माध्यमामुळे सोशलायझेशन होतं. सामाजिकरणाचं प्रसार म्हणजे लक्षात घ्या ठिकाणी कशामुळं काय होते असं विचारलेलं आहे. सो प्रसार माध्यमांमुळे सामाजिकरण होतं, म्हणजे प्रसार माध्यम हे सामाजिकरणाचं उद्दिष्ट असू शकत नाही. सो ए हे त्याचं उत्तर नाही आहे. म्हणजे बी आणि सी हे सामाजिकरणाचे उद्दिष्ट आहे, शिस्तीचे संस्कार करणे आणि सामाजिक भूमिकांचे शिक्षण देणे. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. मुले आणि मुली असा अभ्यासक्रमामध्ये भेद नको आणि मुलींचे शिक्षण एक विशेष समस्या समजली जावी अशी सूचना दुर्गाबाई देशमुख यांनी दिली होती. एकदम सिंपल आणि साधा क्वेश्चन होता, लक्षात घ्या. दुर्गाबाई देशमुख आपल्या सेशनमध्ये आपण हा मुद्दा नेहमी घेतो. ज्ञान विज्ञान विमुक्तये हे कशाचं घोषवाक्य आहे? ते युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन UGC आपण ज्याला म्हणतो, लक्षात घ्या. ओके, UGCचं हे ओके घोषवाक्य आहे, ज्ञान विज्ञान विमुक्तये. हे तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. पुढचा मुद्दा, सशस्त्र दल विशेष अधिकार हा कायदा भारतातील फुटीरवादी समस्येशी निगडीत आहे. ओके, कोणते विधान सत्य विचारले? डेफिनेटली हा ओके फुटीरवादी समस्येशी निगडीत आहे. हा कायदा अशांत भागात लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्या तैनातीला मज्जाव करतो. उलट्या, लक्षात घ्या, यांच्या तैनातीला तो परवानगी देतो, मान्यता देतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळं काय म्हणून आपण त्याला की ब हे विधान असत्य आहे. हा कायदा नागालँड राज्यामध्ये लागू आहे, हे बरोबर आहे. बघा, द AFSPA Armed Forces Special Provisions Act under which a geographical location is declared disturbed area या अंतर्गत काय केलं जातं? एखादा विशिष्ट भूप्रदेश हा डिस्टर्ब्ड एरिया म्हणून डिक्लेअर केला जातो. टू फॅसिलिटेट ऑपरेशन्स ऑफ आर्म्ड फोर्सेस इट विल नाव बी अप्लिकेबल फुल्ली ऑन 31 डिस्ट्रिक्ट अँड पार्शल इन 12 डिस्ट्रिक्ट ऑफ 4 स्टेट्स. किती राज्यांमध्ये लागू आहे? 4 स्टेट्स इन द नॉर्थ ईस्ट, आसाम, नागालँड, मणिपूर आणि अरुणाचल. आहे का माहिती नागालँड? हा कायदा नागालँड राज्यामध्ये लागू आहे, म्हणून ए आणि सी बरोबर आहे, ते लक्षात घ्या. मग हा कधी विड्रॉ करण्यात आला होता? तर मेघालयामधून आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट हा 2018 मध्ये आणि त्रिपुरामध्ये 2015 आणि मिझोरममध्ये 1980 मध्ये हा ओके माघारी घेण्यात आला होता. हे वाक्य लक्षात घ्या. पुढचा मुद्दा, खालील विधाने विचारामध्ये घ्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेवर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी आहे. बरोबर आहे विधान. संयुक्त सुरक्षा परिषदेमध्ये अस्थायी स्वरूपात 10 राष्ट्र आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. कायमस्वरूपी 4 राष्ट्र नसून कायमस्वरूपी 5 राष्ट्र असल्यामुळं तुम्हाला असत्य विधान ओळखलेलं विचार सांगितलेलं आहे. सो असत्य विधान फक्त सी आहे, हे लक्षात घ्या. लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय? जन्म आणि मृत्यूदर यांच्या संतुलनामध्ये झालेला बदल म्हणजे लोकसंख्या विस्फोट आहे. म्हणजे जन्माचं प्रमाण वाढत जाईल, मृत्यूचं प्रमाण कमी होत जाईल, त्याच्यामुळे संतुलन बिघडेल आणि त्यामुळे लोकसंख्येमध्ये अचानकपणे झालेली वाढ म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेली वाढ म्हणजे लोकसंख्या विस्फोट आहे. पुढचा ओके लक्षात घ्या. कर्मचारी राज्य विमा कायदा ओके हा कायदा कधी होता? 1948 मध्ये होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि इतर तरतुदी कायदा 1952 आहे. कॉन्ट्रॅक्ट कामगार नियमन आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धती रद्द कायदा 1970 आहे. असंघटित कामगार सुरक्षा कायदा ओके 2008 आहे. पण योग्य तो क्रम 2000 योग्य तो क्रम ABCD असा आहे, हे लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा, 8 मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन. ओके, लक्षात घ्या. 8 मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022च्या निमित्ताने केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने नवी दिल्ली येथे महिलांसाठी विशेष उद्योजकता प्रोत्साहन मोहीम सुरू केली. त्या मोहिमेचे नाव काय आहे? समर्थ मोहीम. A day ahead of the International Women's Day, the MSME Ministry on Monday launched a Samartha, a special entrepreneurship promotion drive for the women. Under Samartha, 20% seats in the free skill development programs organized under skill development schemes of the ministry will be allocated for aspiring and existing women entrepreneurs. This will benefit more than 7,500 women in 2022-23. समर्थ हे त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. पुढचा मुद्दा, क्षयरोग रुग्णांमध्ये लक्षणीय घट घडवून आणणाऱ्या कोणत्या जिल्ह्याला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सुवर्ण पदक मिळाले? अहमदनगर हे त्याचं उत्तर आहे, महाराष्ट्रामध्ये. बघा, अनंतनाग, पुलवामा अँड कुपवाडा इन जम्मू काश्मीर, मल्लापुरम अँड वायनाड इन द केरला, ओके, खारगोन इन मध्य प्रदेश अँड अहमदनगर इन महाराष्ट्र अँड पूर्व
ओके, मेदिनीपूर इन द वेस्ट बेंगॉल रिसिव्ड गोल्ड मेडल फॉर 60 to 80% रिडक्शन इन द TB केसेस. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अहमदनगर आहे आणि इतर राज्यांमध्ये इतर जिल्हे त्यांना गोल्ड मेडल हे प्राप्त झालेलं आहे, कारण त्यांनी TBच्या केसेस कमी केलेल्या आहेत 60 ते 80% ओके, पुढचा मुद्दा बघा. इल्बर्ट एल हॉंगबो यांचे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे ILOचे 11वे महासंचालक म्हणून निवड झालेली आहे. यस, लक्षात घ्या, हे मुद्दे बरोबर आहेत. ओके, या पदावर ते निवडले गेलेले आहे. दुसरे आफ्रिकन असतील तर हे विधान चूक आहे, लक्षात घ्या, कारण ते पहिले आफ्रिकन आहेत. ते टोगोचे माजी पंतप्रधान होते. यस, ते टोगोचे माजी पंतप्रधान होते. 2008 पासून ते 2012 पर्यंत त्यांनी टोगोचं पंतप्रधान पद त्यांनी भूषवलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ILOला सर्व करायला सुरुवात केली होती. त्याच्यामुळं A आणि C योग्य आहेत. ओके, B हे विधान चुकीचं आहे. पुढचा पॉईंट लक्षात घ्या. खालीपैकी कोणत्या समित्या या महाराष्ट्रातील आरोग्याशी निगडीत आहेत? तर श्रीवास्तव समिती 1975ची, भोरे समिती 1946ची आणि मुदलियार समिती 1962ची. ओके, या सर्व समित्या महाराष्ट्रामधल्या आरोग्याशी निगडीत होत्या, हे लक्षात घ्या. हे पुस्तकातून घेतलेलं वाक्य आहे. ओके, पुढचा मुद्दा. तुम्हाला अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेची स्थापना लिस्बन कराराप्रमाणे करण्यात आली. हे विधान चूक आहे, लक्षात घ्या, कारण आंतरराष्ट्रीय ओके लक्षात घ्या की ILO जी आहे आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना ही ओके ट्रीटी ऑफ वर्सायच्या तहाच्या अनुषंगाने ही स्थापन करण्यात आली होती. इट वॉज द रिझल्ट ऑफ ट्रीटी ऑफ वर्साय, नॉट द ट्रीटी ऑफ लिस्बन. ओके, आणि त्या काय म्हणून आपण त्याला की पहिलं महायुद्ध संपल्यानंतर ही काय म्हणून आपण त्याला की ओके काय म्हणून आपण त्याला संघटना स्थापन झाली होती. त्याच्यामुळे दुसरं विधान सुद्धा चुकीचं आहे. तर दोन्ही विधानं ही चुकीची आहेत, अयोग्य आहेत. पुढचा मुद्दा बघा. गाडगीळ सूत्र सर्वप्रथम 4थ्या आणि 5व्या योजनांकरता जसेचे तसे वापरले. या सूत्रामध्ये 1980 साली सुधारणा केल्या गेल्या. 1991 मध्ये हे सूत्र सुधारले गेले. ते गाडगीळ मुखर्जी म्हणून ओळखले गेले. त्या ठिकाणी बघा, अप टू द थर्ड 5-year प्लॅन दॅट इज 1961-66 अँड ड्युरिंग द प्लॅन हॉलिडे 66 to 69 allocation of okay central plan assistance was schematic and no formula was in use. The Gadgil formula comprising of population 60% weightage, per capita income 10% wages, tax काय म्हणून आपण त्याला की tax effort 10% okay weightage, ongoing irrigation and power projects in that state 10% weightage and special problems 10% weightage was used during the fourth 5-year plan. That is okay 1969 to 74 and 5th year plan 1974 to 78. बघा, मग इथं पहिलं वाक्य लागू होतं की नाही. गाडगीळ सूत्र सर्वप्रथम 4थ्या आणि 5व्या योजनांकरता जसेचे तसे वापरले गेले. हे विधान बरोबर आहे. ओके, द नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल अप्रूव्ड द मॉडिफाईड गाडगीळ फॉर्म्युला in August 1980. It formed the allocation basis of allocation during 6th and the 7th 5-year plan and annual plan 1990-91. बघा, मग हे विधान सुद्धा बरोबर आहे की नाही. हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि 1991 मध्ये हे सूत्र सुधारले गेले. ओके, ड्यू टू रिझर्वेशन्स ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट ऑन रिव्हिजन ओके अ कमिटी अंडर द श्री प्रणब मुखर्जी then deputy chairman planning commission was constituted to evolve a suitable formula. The suggestions made by the committee were considered by the NDC in December 1991, where following a consensus the Gadgil Mukherjee formula was adopted. It was made the basis for allocation during the 8th 5-year plan and it has since been used. Okay, म्हणून हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणून त्याला गाडगीळ मुखर्जी सूत्र असं म्हटलं गेलेलं आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी स्टेटला जे अलोकेशन केलं जातं रिसोर्सेसचं ओके त्याचा शेअर कसा असला पाहिजे. तर 1971च्या पॉप्युलेशननुसार 60% दिलं पाहिजे. 60% वेटेज जे असेल ते 1971च्या पॉप्युलेशनला द्या. 25% वेटेज पर कॅपिटा ओके इन्कम. त्याच्यामध्ये सुद्धा डेव्हिएशन मेथड ओके ज्याच्यामध्ये पर कॅपिटा SDP हा क्रायटेरिया धरला पाहिजे आणि 5% फॉर ऑल स्टेट्स. त्यानंतर परफॉर्मन्स इन टॅक्स एफर्ट्स, फिजिकल मॅनेजमेंट अँड प्रोग्रेस इन रिस्पेक्ट ऑफ नॅशनल ऑब्जेक्टिव्स त्याला 7.5% वेटेज आहे आणि त्यात राज्याचे स्पेशल प्रॉब्लेम्स त्याला 7.5% वेटेज आहे. हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं ओके स्टेटचा हिस्सा ठरला पाहिजे असा हा फॉर्म्युला आहे ज्याला आपण गाडगीळ फॉर्म्युला असं म्हणतो. ओके, क्वेश्चन बघ, पुढचा क्वेश्चन बघा. ज्यावेळी मृत्यूदर आणि जन्मदर हा सारखा असतो त्या लोकसंख्या स्थिर असते. जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असतो तेव्हा लोकसंख्या वाढते. साहजिकच आहे. मृत्यूदर जास्त आणि जन्मदर कमी असल्यास लोकसंख्या वाढेल का? लोकसंख्या कमी होईल त्यावेळेला. ओके, कोणत्याही देशातील लोकसंख्येची वृद्धी आणि ऱ्हास हा जन्मदर मृत्यूदर अवलंबून असतं. विधान बरोबर आहे. तुम्हाला चुकीचं विधान ओळखलेलं सांगितलेलं आहे. सो सी विधान हे चूक आहे. ओके, पुढचा मुद्दा. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत?
मुदलियार आयोग हा माध्यमिक शिक्षण आयोग म्हणून ओळखला जातो, बरोबर आहे. राष्ट्रीय ज्ञान आयोग हा सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला गेला होता, हे सुद्धा बरोबर आहे. राधाकृष्णन आयोग हा भारतीय शिक्षण आयोग कोठारी आयोग आहे, राधाकृष्णन नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यामुळे सी हे विधान चुकीचं आहे. तुम्हाला बरोबर विधान ओळखायला सांगितले, म्हणून ए आणि बी हे त्याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते लाभ राज्य विमा कायदा, कर्मचारी राज्य विमा कायदा ESIC आपण ज्याला म्हणतो 1948 मध्ये समाविष्ट आहेत? तर मातृत्व लाभ त्यामध्ये प्राप्त होतात, आजारपणाचे लाभ आहेत आणि अपंगत्व लाभ सुद्धा आहेत. वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन, अल्पसंख्याक समाजातील युवकांकरता 2015 मध्ये सुरू झालेल्या शिक्षण आणि प्रशिक्षणाचा कार्यक्रम कोणता आहे? तर नई मंजिल, an integrated education livelihood initiative for the minority communities. Nai Manzil is a new initiative for the government. It was launched on 8th August 2015 at Patna, Bihar. The scheme aims to benefit the minority youth who do not have a formal school living certificate, ज्यांच्याकडे फॉर्मल TC नाहीये, लिव्हिंग सर्टिफिकेट नाहीये, त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. That is, those in the category of school dropout or educated in community education institutions like madrasas, in order to provide them formal education and skills and enable them to seek better employment and livelihoods in the organized sectors. ओके, तर नई मंजिल हे त्याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, बेकारी म्हणजे काय? तर बेकारी म्हणजे काम करण्याची शक्ती सुद्धा आहे, इच्छा सुद्धा आहे, काम न मिळणं म्हणजेच बेकारी आहे, लक्षात घ्या. प्रचलित मुदतीच्या दरात काम न मिळणं, ओके, लक्षात घ्या की हा सुद्धा मुदत, इथं रेट आपण ज्याला म्हणतो, प्रचलित दरामध्ये काम न मिळणं हा सुद्धा बेकारी आहे, तर हे सुद्धा बरोबर आहे. आणि श्रमशक्ती काम करण्याच्या उपलब्ध स्थानांच्या संख्येपेक्षा अधिक असते, म्हणजेच थोडक्यात काय की ज्या ठिकाणी वॅकन्सी कमी आहेत आणि माणसं जास्त उपलब्ध, त्याच्यामुळे साहजिकच बेकारीची अवस्था निर्माण होते. सो वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, कोणते विधाने किंवा विधान योग्य आहेत? आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये राष्ट्रीय प्राधिकरण स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे, बरोबर आहे. आपत्ती व्यवस्थापनाविषयी संशोधन आणि प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. या कायद्यातील कलम 6 नुसार राष्ट्रीय आपत्ती आणि प्राधिकरणाची कार्य नमूद आहेत, बरोबर आहे. हे विधान सुद्धा बरोबर आहे, हे लक्षात घ्या. ओके, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही केंद्र शासनाची अधिकृत संस्था असल्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय स्तरावरील धोरणांमध्ये आणि कारभारामध्ये या संस्थेचा मोलाचा वाटा असणार आहे. आणि कायद्यानुसार या प्राधिकरणाचे सर्वेसर्वा भारताचे पंतप्रधान असतात, हे लक्षात घ्या. हा पॉईंट समजून घेतला पाहिजे. पुढचा मुद्दा तुम्हाला, ओके, कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. मनाच्या अपूर्ण विकासाला मंदबुद्धीता हा विशेष गुणधर्म जोडलेला असणे, म्हणजे इनकम्प्लीट डेव्हलपमेंट, लक्षात घ्या, इनकम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ माइंड ऑफ अ पर्सन which is specially characterized by subnormality of the intelligence means mental illness. तर मेंटल इलनेसची व्याख्या काय आहे? मेंटल डिसऑर्डर इज कॅरेक्टराइज्ड बाय अ क्लिनिकली सिग्निफिकंट डिस्टर्बन्स इन अन इंडिव्हिज्युअल्स कॉग्निशन, इमोशन, रेग्युलेशन और बिहेवियर. मग या डेफिनेशन जर आपण बघितलं तर ए हे विधान त्या ठिकाणी चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर मेंटल हेल्थ ॲक्ट वॉज इन ॲप्लिकेशन प्रायर टू द इनॅक्टमेंट ऑफ अ पर्सन विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट इन 1957. तर हा सुद्धा बरोबर आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला चूक विधान विचारलेलं आहे, तर ए हे विधान चूक आहे, बी हे विधान बरोबर आहे. पुढचा मुद्दा बघा, अपंग व्यक्ती कायदा 1995 अन्वये पुनर्वसनाचे उद्दिष्ट कोणते आहेत? तर पुनर्वसन विचारलं या ठिकाणी. अपंग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक संवेदनांसंबंधी, बुद्धिमत्तेसंबंधी, मानसिक आणि सामाजिक कार्यात्मकतेच्या सर्वोत्कृष्ट पातळीपर्यंत पोहोचण्यास व ती पातळी कायम ठेवण्यास सक्षम करणे म्हणजेच पुनर्वसनाचं उद्दिष्ट आहे, लक्षात घ्या. परंतु या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वैच्छिक संघटनांना अर्थसहाय्य पुरवणं हे त्याचं उद्दिष्ट नाही, हे त्यांच्या कार्याच्या पद्धतीचा एक भाग आहे, लक्षात घ्या. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे ए हे त्याचं उत्तर आहे. ए, फक्त ए विधान बरोबर, म्हणून ऑप्शन 2 त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. हेल्पेज इंडिया ही संघटना 1978 मध्ये स्थापन झाली. ते वृद्धांकडे लक्ष पुरवते, आर्थिक सहाय्य सुद्धा वेगळ्या माध्यमातून प्रदान करते, वैयक्तिकरित्या मदत न करता ती एक संघटितपणे मदत करत असते. त्याच्यामुळे विधान सी चुकीचं आहे. तुम्हाला बरोबर विधान ओळखायला सांगितलेलं आहे, ए आणि बी ही विधानं बरोबर आहेत. ओके, पुढचा मुद्दा बघा. पुढचा क्वेश्चन आहे, भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला कोणत्या भागाअंतर्गत सार्वजनिक कर्मचाऱ्याविरुद्ध स्वेच्छा कारवाई करण्याचा अधिकार आहे? तर सेक्शन 12 बघा, सेक्शन 12. सेक्शन 12 in the Protection of the Human Rights Act 1993. The functions of the commission shall perform all or any of the following functions, namely inquire suo motu or on a petition presented to it by a victim or any person on his behalf,
into the complaint of violation of human rights, abatement thereof, or negligence of in the prevention of such violation by a public servant. ओके, एक्झॅक्टली हेच विचारलेलं आहे. सो कलम 12 हे त्याचं उत्तर आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये एकूण किती कलम आहेत? सोपा प्रश्न होता, लक्षात घ्या. मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये 1 पासून ते 30 पर्यंत एकूण 30 कलम आहेत. हा मुद्दा आपल्याला माहिती आहे. ओके, यस, त्याच्यामुळं 30 हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन. बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1988 कोणत्या गोष्टींना मज्जाव करतो? अतिरिक्त वेळ काम, यस, ओव्हरटाईमला त्यांनी मज्जाव केलेला आहे. 3 तासांपेक्षा जास्त वेळ काम, हे सुद्धा बरोबर आहे. आणि रात्री 7 ते सकाळी 8 या वेळेमध्ये काम, यस, ओव्हरनाईट काम त्या ठिकाणी ओके अलाउड नाहीये, म्हणून तुम्हाला वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन. ओके, युनिसेफला लक्षात घ्या. प्रश्न काय आहे? विधाने विचारात घेऊन अयोग्य ओळखायला सांगितलेलं आहे. युनिसेफला शांततेचे नोबेल पारितोषिक 1965 मध्ये बहाल झालं होतं, बरोबर आहे. आणि युनिसेफच्या शीर्षकातून आंतरराष्ट्रीय आकस्मिकता हे शब्द 1953 मधून 1953 मध्ये वगळलेले आहेत. अयोग्य विचारलेले बघा. ऑन 11 डिसेंबर 1946 द युनायटेड नेशन्स एस्टॅब्लिश्ड युनिसेफ टू मीट द इमर्जन्सी नीड्स ऑफ चिल्ड्रन इन पोस्ट वॉर युरोप अँड चायना. म्हणजे बघा, युनिसेफ जेव्हा स्थापन झाली ती त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह काय होता? युरोप आणि चायना या ठिकाणच्या मुलांच्या मुलांच्या इमर्जन्सी नीड ज्या होत्या त्या हँडल करणं. आणि ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम फुल नेम वॉज द युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड आहे, बरोबर आहे की नाही? आणि इंटरनॅशनल आहे. In 1950, the UNICEF mandate was broadened to address the long-term needs of children and women in developing countries everywhere. UNICEF became a permanent part of the United Nations system in 1953 when the name was shortened to United Nations Children Fund. म्हणजे 1953 मध्ये काय होतं? आंतरराष्ट्रीय आकस्मिकता हे शब्द त्यांनी वगळले होते. However, UNICEF retained its original acronym. On 26 October 1965, UNICEF was awarded Nobel Peace Prize for fulfilling the conditions of Nobel's will, the promotion of brotherhood among the nations, and emerging on the world stage as a peace factor of the great importance. त्याच्यामुळे सगळी विधानं बरोबर आहेत. तुम्हाला चुकीचं विधान विचारलं होतं, एकही चुकीचं नाहीये. पुढचा क्वेश्चन बघा. ASEANची स्थापना 1967 मध्ये झाली. ओके, भारत ASEANचा सुरुवातीपासून सदस्य आहे. द असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, दॅट इज ASEAN, was established in 8 August 1961 in Bangkok. बरोबर आहे. Yes, Thailand. Okay, in Bangkok, Thailand. With signing the ASEAN Declaration, okay, Bangkok Declaration by founding fathers of the ASEAN, okay, Indonesia, Malaysia, Philippines, Singapore आणि थायलंड. त्याच्यामुळं लक्षात घ्या, हे विधान बरोबर आहे. पण भारत ASEANचं सुरुवातीपासून सदस्य आहे का? तर नाही. 1996 मध्ये भारतानं सदस्यत्व घेतलेलं आहे. आणि एशियनचं केंद्रीय सचिवालय जे आहे ते सिंगापूरमध्ये असून जकार्ता या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे फक्त विधान क्रमांक ए हे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघा. बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचं उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे? मुलीचा जन्म आणि तिची जगणे सुरक्षित करणे. टू प्रोटेक्ट बर्थ अँड द लाईफ ऑफ द गर्ल चाइल्ड, बरोबर आहे. लिंग तपासणीवर प्रतिबंध आणणे. टू प्रिव्हेंट सेक्स डिटर्मिनेशन, हे सुद्धा आहे. हे डायरेक्टली उद्दिष्ट दिलेले आहेत. ओके, त्या स्कीमच्या उद्दिष्टामध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला हे उद्दिष्ट सापडून जातील. मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे. या ठिकाणी तर थोडंसं ट्रान्सलेशनचा प्रॉब्लेम झालेला आपल्याला दिसतोय. तुम्ही इंग्लिश बघा. टू एम्पॉवर द गर्ल्स थ्रू एज्युकेशन, तर हा सुद्धा उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे वरील सर्व ऑल ऑफ द अबाव हे त्याचं उत्तर आहे. ओके ओके येस. चला आपण आता पुढचा क्वेश्चन घेऊ. पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी ग्रामपंचायतीचे कार्य कोणते आहे? ओके, सो ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये ओके जो कोणता शेतीखालील भाग असेल, जंगलाखालील भाग असेल त्याचं रक्षण करणं डेफिनेटली आहे. ग्रामरक्षण करणं, यस. ओके, हा सुद्धा ग्रामपंचायतीच्या कार्यामध्ये या गोष्टीचा समावेश आपल्याला करता येतो. आणि आरोग्याचे रक्षण करणं. सो वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे. लक्षात घ्या. ग्रामपंचायतीचं काम काय? तर त्या ठिकाणी शेती जंगलाचे रक्षण, ग्रामरक्षण. आता ऑफकोर्स ए असेल तर बी सुद्धा असणारच ना, आरोग्याचे रक्षण करणे. सो हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा. खालीलपैकी कोणती संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षणाचं मूल्यांकन करते? तर रुसा नाहीये, AICTE नाहीये, लक्षात घ्या. ओके, आणि ओके उच्च शिक्षण संचालनालय, ओके हा सुद्धा आहे. डायरेक्टरेट ऑफ द हायर एज्युकेशन, त्या ठिकाणी आपल्याला माहिती की NAAC ज्याला आपण NAC असं म्हणतो ती संस्था ओके उच्च शिक्षणाचं मूल्यांकन करत असते. त्याच्यामुळे वरीलपैकी नाही हे त्याचं उत्तर आहे. त्या NAC बद्दल सुद्धा आता पुढे आपल्याला क्वेश्चन येणार आहे, हे लक्षात घ्या. पुढील विधाने ओके चुकीचं विधान तुम्हाला ओळखायला सांगितलंय.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT ही संस्था मानव संसाधन विकास मंत्रालयाची संशोधन शाखा म्हणून ओळखली जाते. बरोबर आहे. ओके, त्याच्या नावात असे लक्षात आहे, संशोधन आहे, डेफिनेटली आहे. ओके, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद ही मानव संसाधन विकास मंत्रालयाची विद्याशाखा म्हणून ओळखली जाते. तर हे सुद्धा बरोबर. दोन्ही विधान बरोबर असं मग कोणतंही नाही. तुम्हाला चुकीचं विधान ओळखायला सांगितलंय, कोणतंही विधान चुकीचं नाही आहे. पुढचा क्वेश्चन बघा. मानव संसाधन विकास प्रक्रियेमध्ये कोणत्या चलांचा, ठीक आहे, म्हणजे व्हेरिएबल्स कोणते कोणते असतात. वाढत्या संवादामुळे मानव संसाधन विकास प्रक्रिया ही अधिकाधिक काय म्हणून आपण त्याला की उत्कृष्ट बनत जाते. सो वाढता संवाद आहे. कार्याचं नियोजन डेफिनेटली आहे, त्याच्यामुळं एक कार्याचं नियोजन भूमिका स्पष्टता आपण ज्याला म्हणू. या सगळ्या गोष्टींमुळे मानव संसाधन विकासनावर परिणाम होतात. म्हणून ABC योग्य हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या विविध जबाबदाऱ्यांमध्ये कशाचा समावेश होतो. तर बालमजुरीचं उच्चाटन करणे, ओके, हे आहे. संशोधन आणि माहितीचा प्रसार करणे हे सुद्धा आहे. आणि आंतरराष्ट्रीय श्रम मानके, स्टँडर्ड आपण ज्याला म्हणतो, ओके, इंटरनॅशनल लेबर स्टँडर्ड्स निश्चित करणे हा सुद्धा याचा हेतू आहे. सो ABC हे त्याचं उत्तर आहे. सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गासाठी कोणत्या योजना आहेत. तर शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षणाची संकल्पना डेफिनेटली आहे. ग्रामीण भूमिहीन मजुरांच्या उत्पन्न वाढीसाठी योजना हे सुद्धा आहे. आणि अन्न सुरक्षितता हो सुद्धा सामाजिक वंचित वर्गासाठीची योजना आहे. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे, लक्षात घ्या. पुढचा मुद्दा. खालीलपैकी कोणत्या कायद्यांचा विकलांगाशी संबंधित आहे. म्हणजे मेंटल हेल्थ ऍक्ट, रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट 1992 आणि लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ऍक्ट 1987. या सर्व कायद्यांमध्ये लक्षात घ्या की विकलांगांच्या निगडीत विकलांगाशी संबंधित अशा प्रकारच्या तरतुदी पुरवण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा मुद्दा बघा. सामाजिक गतिशीलता कोणत्या घटकांमुळे घडून येते. तर सामाजिक गतिशीलता लक्षात या ठिकाणी कशामुळे होत आहे. तर मिळकत आणि संपत्ती याच्यामुळे नाही, सत्ता आणि राहणीमान यांच्यामुळे नाही. हे अप्रत्यक्ष परिणाम करणारे घटक आहेत. पण दळणवळण आणि संपर्क माध्यमांचा विकास हे इमिजिएटली आणि प्रत्यक्षपणे परिणाम करणारे घटक आहेत. आणि त्याच वेळेला औद्योगिकरण आणि नागरीकरण हे सुद्धा सामाजिक गतिशीलतेवर लक्षात घ्या इमिजिएट कॉन्टेक्स्टमध्ये आणि डायरेक्टली अशा प्रकारचे परिणाम करणारे घटक आहेत. म्हणून C आणि D हे त्याचं उत्तर आहे. ओके, हे समजून घ्या. पुढचा मुद्दा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. घरेलू कामगारांचे वेतन किमान वेतन कायदा 1948 मध्ये समावेश होतो. ओके, बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर घरेलू कामगार हा असंघटित क्षेत्रामधला कामगार असल्यामुळं किमान वेतन कायदा हा लक्षात घ्या की संघटित क्षेत्रासाठी लागू होतो. आणि घरेलू कामगार हे संघटित क्षेत्रामध्ये येत नाहीत. म्हणून पहिलं विधान हे चुकीचं आहे. पुरुषांच्या तुलनेमध्ये असंघटित कामगार क्षेत्रातील स्त्रियांच्या प्रमाणाची टक्केवारी जास्त आहे. हे विधान बरोबर आहे. आणि बाल कामगारांसाठी राष्ट्रीय धोरण 1981 रचलं गेलं हे चुकीचं आहे, 1987 आहे. म्हणून तुम्हाला बरोबर विधान विचारलेलं आहे. विधान क्रमांक 2 फक्त बरोबर आहे. A आणि C हे चुकीचं आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा. वृद्धाश्रमाबद्दल पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर वृद्धाश्रमामध्ये 65 वर्षांवरील पुरुष आणि 60 वर्षांवरील स्त्रियांना प्रवेश देण्यात येतो. ओके, हे विधान ओके लक्षात घ्या. ठिकाणी बघा, ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे घालवता यावा याकरता वृद्धाश्रम ही योजना 1963 पासून स्वयंसेवी संस्थेमार्फत राबवण्यात येते. या वृद्धाश्रमामध्ये 60 वर्षे वय असणारे पुरुष, इथे काय दिले 65 वर्ष दिले, आणि 55 वर्ष वय असलेल्या स्त्रियांना प्रवेश दिला तर 60 वर्ष दिले. त्याच्यामुळे हे विधान चूक आहे. वृद्धाश्रम हे निराधार, निराश्रित आणि अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत. याचा अर्थ म्हणजे या वाक्याचा अर्थ याच प्रकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत नाही. वृद्धाश्रम हे ओके सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी असतात. ज्यांना त्या ठिकाणी यायचं आहे असे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि त्यामुळं ओके एकही विधान बरोबर नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. हे समजून घ्या. मानव संसाधन विकास मंत्रालयाचे कामकाज ओके कोणत्या विभागांमार्फत चालते. त्या ठिकाणी मानव संसाधन विकास मंत्रालयासाठी कामकाज पार पाडण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग असे 2 महत्त्वाचे विभाग मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत काम करतात. म्हणून C आणि D हे याचं उत्तर आहे. पुढचा मुद्दा बघा. 2002 साली घटनेमध्ये 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली. ती कशाच्या संदर्भात होती. एकदम सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. शिक्षणाच्या हक्काला प्रत्येक मुलाच्या मूलभूत हक्काचा दर्जा देणे यासाठी ही 86वी घटना दुरुस्ती होती. हे लक्षात घ्या. शिक्षणाच्या संदर्भात आहे 86वी घटना दुरुस्ती. इट इज वेल नोन. ओके. पुढचा मुद्दा.
लोकसंख्येमध्ये बदल घडवून आणण्यासाठी कोणते घटक कारणीभूत होतात? यस, जननक्षमता डेफिनेटली आहे. स्थलांतरामुळे लोकसंख्येमध्ये घट होते, वाढ होते. मर्ततेमुळे सुद्धा लोकसंख्येमध्ये वाढ आणि घट होऊ शकते. विस्थापन, मग स्थलांतर म्हटले की विस्थापन सुद्धा विस्थापन. सो ABCD हे चारही उत्तर त्या ठिकाणी आहेत, लक्षात घ्या. सार्क देशामध्ये सहकार्याची तत्व कोणती आहेत? व्यापार, शिक्षण, संरक्षण, पर्यटन आणि ऊर्जा. व्यापार डेफिनेटली आहे, शिक्षण आहे, संरक्षण मात्र नाही, लक्षात घ्या. कारण साऊथ ईस्ट आपण जर साऊथ ईस्ट एशियन देश किंवा साऊथ एशियन देशांमध्ये, सार्क देशांमध्ये आपण बघितलं तर त्याकडे भारत पाकिस्तान यांच्याशी निगडीत, त्यामुळे आपण त्याला की वाद मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं संरक्षण हा विषय त्याच्यामध्ये येत नाही. ऊर्जा, संरक्षण सोडून बाकी सर्व आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ABDE हे त्याचं उत्तर आहे. पुढचा मुद्दा बघा. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे पुढीलपैकी कोणते कार्य आहेत, असा प्रश्न इथे विचारलेला आहे. नवीन सदस्याच्या स्वीकृतीसाठी शिफारस करणे, लक्षात घ्या, आहेत. नंतर संयुक्त राष्ट्रांसोबत विशेषीकृत यंत्रणाचे संबंध ठरवण्यासाठी त्यांच्याशी करार करणे, वाटाघाटी करणे, हे सुरक्षा परिषदेचं काम नाहीये, हे लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय संघर्षापर्यंत देणाऱ्या कोणत्याही परिस्थिती किंवा वादाचा तपास करणे हे मात्र सिक्युरिटी काउन्सिलचं काम असतं. म्हणून A आणि C हे त्याचं उत्तर आहे. B हे नाही आहे. नंतर पुढचा मुद्दा. संबंधित जनगणना वर्षामध्ये भारतातील लिंग गुणोत्तर खालीलप्रमाणे होते, त्याच्या जोडायला सांगितलेले आहेत. तर सिंपल आहे, ABCD 1 2 3 4 याचं उत्तर आहे. 1951 मध्ये लिंग गुणोत्तर 946 होतं, 61 मध्ये 941 होतं, 71 मध्ये 930 होतं, 81 मध्ये 934 होतं. सो ABCD 1 2 3 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढचं क्वेश्चन. खाली काही महत्वाचे आयोग आणि त्यांची स्थापना वर्ष दिलेले आहेत, त्यापैकी अयोग्य जोडी कोणती हे विचारायला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स जे आहे ते 2003-04 आहे आणि या ठिकाणी 1990 दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 मध्ये सुधारणा करणारा विधेयक 2016 मध्ये राज्यसभेमध्ये संमत झाले. बरोबर, लक्षात घ्या. इथं 14 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचा या कायद्याच्या कक्षेत समावेश होतो, तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे ना. तर लक्षात घ्या की दोन्ही विधानं बरोबर आहेत. आधी 14 पर्यंत त्याची कक्षा होती, लक्षात घ्या. आता ही 14ची कक्षा वाढवून 18 पर्यंत नेली गेलेली आहे आणि म्हणून दोन्ही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहेत असंच या ठिकाणी म्हणावं लागेल, हे समजून घ्या. पुढचा क्वेश्चन. युनोच्या मानवी हक्क परिषदेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तिच्या सदस्यांची निवड 5 वर्षांच्या कार्यकालासाठी होते. लक्षात घ्या. द मेंबर्स ऑफ द काउन्सिल सर्व फॉर अ पिरियड ऑफ 3 years अँड नॉट एलिजिबल फॉर इमिजिएट रि-इलेक्शन आफ्टर सर्व्हिंग 2 consecutive टर्म्स. तिने पूर्वीच्या युनोच्या मानवी हक्कांची जागा घेतलेली आहे. हे विधान मात्र बरोबर आहे. पहिलं विधान चुकीचे, कारण इथं 5 नसून इथं 3 असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून A विधान चूक, B विधान बरोबर आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने औपचारिक शिक्षणातील समस्या दूर करून सर्वांना शिक्षण घेता यावं याकरता दूरस्थ शिक्षणाचे कार्य हाती घेतले. याला अनुसरून 1985 मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, ज्याला आपण इग्नू असं म्हणतो, इग्नूची काय म्हणून आपण त्याला स्थापना केली होती. तर इग्नूचं काय म्हणून आपण त्याला की जे ध्येय वाक्य आहे ते लक्षात ठेवा, द पीपल्स युनिव्हर्सिटी हे वाक्य लक्षात ठेवा. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इग्नू काय म्हणून ओळखली जाते? इग्नू ही पीपल्स युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते, हे लक्षात घ्या. हा मुद्दा महत्वाचा आहे आणि त्यांची स्थापना 1985 मध्ये झाली होती. पुढचा मुद्दा, उच्च शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी 1994 मध्ये कोणती संस्था स्थापन झाली? तर लक्षात घ्या, उच्च शिक्षणाचं मूल्यांकन करण्याकरता राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद, ज्याला आपण नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल म्हणजे NAAC म्हणतो, ती संघटना काम करत असते. सो याचं उत्तर फक्त C आहे, हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा, समाजातील विविध घटकांकडून सोशलायझेशन केलं जातं आणि आपण त्याला समाजीकरणाची माध्यम म्हणजे मीडियम्स ऑफ द सोशलायझेशन असं म्हणतो. त्याच्यामध्ये कशा समावेश होतो? तर आपले समवयस्क मित्र हा समाजीकरणाचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. सोशलायझेशन प्रोसेस आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये काय असतं की जो व्यक्ती असतो, इंडिव्हिज्युअल हा त्या व्यतिरिक्त इतर समाज घटक आहेत, त्या समाज घटकांमध्ये हळूहळू तो मिसळत जाताना दिसतो. आणि मिसळण्याच्या प्रक्रियेमध्ये सहाय्यभूत घटक कोणते असतात? तर समवयस्क मित्र. शाळेमुळे काय होतं? शाळेमुळे एक व्यासपीठ उपलब्ध होतं, ज्यामुळे वेगळ्या व्यक्तींना एकत्र येण्यासाठी एक माध्यम, एक साधन उपलब्ध होतं. लक्षात, एक व्यासपीठ तयार होतं आणि जनसंपर्क माध्यम आहे. तर हे सुद्धा जनसंपर्क माध्यमांच्या माध्यमातून लक्षात घ्या आपल्याला काय दिसतं की सामाजिकरणाच्या प्रक्रियेला एक प्रकारे गती प्राप्त होते. त्याचं सोशलायझेशन होतं. म्हणून सर्व हे त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. पुढचा मुद्दा,
बालगुन्हेगारामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणत्या संस्था भारतामध्ये आहेत? तर सुधार शाळा, ज्याला आपण करेक्शन सेंटर्स असं म्हणतो, ते भारतामध्ये कार्यरत, आणि जुव्हेनाइल कोर्ट्स, ज्याला आपण बाल न्यायालय असं म्हणतो, त्या सुद्धा भारतामध्ये आहेत. परंतु बालग्राम योजना असं आपण म्हणतो असं काही नाही आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 फक्त ए आणि सी हे त्याचं योग्य उत्तर आहे, हे लक्षात घ्या. पुढचा मुद्दा, खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली होती? ते बघा, याच्या ठिकाणी या योजनेसंदर्भात माहिती घ्या. मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे आणि मुलींचा जन्मदर वाढवणे या उद्दिष्टाने बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेच्या धर्तीवरच मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांना शिक्षण देणे आणि बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी सध्या सुरू असणारी सुकन्या योजना विलीन करून त्याबद्दलचा उपरोक्त संदर्भातील शासन निर्णय अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री ही नवीन योजना राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या, तसेच दारिद्र्य रेषेच्या वरील पांढरे रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेवून, त्या व्यतिरिक्त लक्षात घ्या, मुलीचा जन्म झाल्यापासून 18 वर्ष होईपर्यंत अधिकचे लाभ देण्यासाठी ही योजना सुरू झालेली आहे, माझी कन्या भाग्यश्री. याचा हेतू काय बघायचं स्पष्टपणे आहे, मुलीचं शिक्षण आणि मुलींचा जन्मदर वाढवणे आणि मुलींना शिक्षण देणे, बालविवाहाला प्रतिबंध करणे, यासाठी ही योजना अस्तित्वात आहे. या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत? लिंग निवडीला प्रतिबंध करणे, बालिकेचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल हमी देणं, बालिकेचा समान दर्जा आणि शैक्षणिक प्रोत्साहनाकरता समाजामध्ये कायमस्वरूपी चळवळ निर्माण करणं, मुलींच्या शिक्षणाबद्दल प्रोत्साहन आणि गॅरंटी ॲश्युरन्स निर्माण करणं, सामाजिक बदलाचे प्रमुख घटक म्हणून पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक समित्या, स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना प्रशिक्षण देणं, या कामामध्ये स्थानिक समुदाय, महिला मंडळ, महिला बचत गट आणि युवक मंडळ यांचा सहभाग घेणं, आणि त्याचबरोबर जिल्हा, तालुका आणि निम्न स्तरावरील विविध संस्था आणि सेवा देणाऱ्या यांचा समन्वय घडवून आणणं, या उद्दिष्टाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना आहे. पुढचा मुद्दा, राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना 13 जून 2005 रोजी सॅम पित्रोदा, लक्षात घ्या, सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. आपण नॉलेज निर्माण करणं, लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की भारताच्या संदर्भात असं म्हटलं गेलेलं आहे की प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण एक युनिव्हर्सलायझेशनचं जे उद्दिष्ट ते अचीव करत आहोत. माध्यमिक शिक्षण सुद्धा एक बऱ्यापैकी आहे, उच्च शिक्षण सुद्धा आहे, लक्षात घ्या. पण उच्च शिक्षणाचा जो खरा हेतू होता, तो खरा हेतू काय असतो? उच्च शिक्षणाचं नॉलेज निर्माण करणं, इनोव्हेशन. तर या बाबतीमध्ये मात्र आपला समाज एक आपण मागे पडताना दिसतो, लक्षात घ्या. कारण आपण काय करतो, अस्तित्वानुसार नॉलेज गेन करून त्याच्यामध्ये परफेक्शन मिळवून आपण त्याला व्यवहार्य उपयोगी त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. पण नवीन नॉलेजच्या निर्मितीसाठी एक इनोव्हेटिव्ह अप्रोच, नवोन्मेष आपण ज्याला म्हणतो, त्या नवोन्मेषामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. आणि नेमकी हीच बाबत हेरून 2005 मध्ये काय झालं तर सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली लक्षात घ्या की नॅशनल नॉलेज कमिशन स्थापन करण्यात आलं होतं. तर नॉलेज फॅसिलिटेट करणं, नॉलेज क्रिएट करणं या हेतूसाठी नॅशनल नॉलेज कमिशन स्थापन झालं होतं. पुढचा मुद्दा लक्षात घ्या, खालीलपैकी कोणता कार्यक्रम शिक्षणाच्या गुणवत्ता वृद्धीशी संबंधित नाही आहे? कोणता कार्यक्रम नाहीये ते लक्षात घ्या. भाषा विषयक धोरणाचा अवलंब करणं डेफिनेटली गुणवत्ता वृद्धीशी संबंध आहे. का संबंध? कारण भाषेच्या माध्यमातून शिक्षणाला अधिकाधिक प्रभावी बनवता येतं, हे लक्षात घ्या. शिक्षणाच्या सर्व स्तरांवर अभ्यासक्रमात फेरबदल करणं डेफिनेटली हा सुद्धा त्याचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांचा आर्थिक दर्जा उंचावणं, याचा गुणवत्ता वृद्धीशी काही संबंध नाहीये. हा कदाचित या ठिकाणी जर पालकांचा असलं असतं तर कदाचित पालकांचा जर आर्थिक दर्जा उंचावला तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धी झाली असते. पण या ठिकाणी आपण काय म्हणतो, लक्ष, शिक्षणामध्ये विद्यार्थी हा कमावणारा घटक नाहीये ना, विद्यार्थ्याचे पालक हा कमावणारा घटक आहे, आणि त्याच्यामुळे हे या ठिकाणी बरोबर नाहीये. हा इथं जर पालकांचा आर्थिक दर्जा उंचावणे असं जर असलं असतं तर कदाचित हे विधान बरोबर असलं असतं. पुढचा मुद्दा, अध्यापनामध्ये आधुनिक तंत्राचा वापर आणि मूल्यमापन पद्धतीमध्ये सुधारणा करणे, हे तत्व सुद्धा त्या ठिकाणी आहे. म्हणून संबंधित नाही असं आहे, तर उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा मुद्दा, नवोदय विद्यालयाच्या संदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत? 1886च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नवोदय विद्यालय ही संकल्पना बरोबर समोर आली, हे बरोबर आहे. इयत्ता 7वीला नसून 5वीच्या नंतर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळतो, आणि त्याच्यामुळे विधान बी चूक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला बरोबर उत्तर विचारलेलं आहे. फक्त ए हे उत्तर बरोबर आहे. पुढचा मुद्दा, देशातील सर्व विद्यालयांसाठी ई गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणता आहे? याचं उत्तर आहे शाळा दर्पण,
ओके, लक्षात घ्या. ओके, केव्ही शाळा दर्पण. ओके, केंद्रीय विद्यालय, लक्षात, केंद्रीय विद्यालय शाळा दर्पण इज अन इनिशिएटिव्ह ऑफ मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, एम्ड ॲट लेव्हरेजिंग इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT फॉर एन्हान्सिंग द अकॅडमिक डिलिव्हरी सिस्टम इन ऑल द स्कूल्स अंडर केंद्रीय विद्यालया संघटन. सो शाळा दर्पण हे त्याचं उत्तर आहे. पुढचा मुद्दा, तांत्रिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यासाठी 2014 मध्ये कोणती योजना सुरू झालेली आहे? तर उत्तर आहे प्रगती. प्रगती इज अ MHRD स्कीम being implemented by AICTE aimed at providing assistance for advancement of girls pursuing the technical education. Okay, under this scheme, it is considered that education is one of the most important means of empowering women with the knowledge, skill, and self-confidence necessary to participate fully in the development process. This is an attempt to give young women the opportunity to further her education and prepare for a successful future by empowering women through technical education. बघा इथे स्पष्टपणे आहे. ओके, लक्षात घ्या. ओके, तांत्रिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यासाठी कोणती स्कीम आहे? मग प्रगती नावाची स्कीम आहे. हे या पॅराग्राफवरून आपल्याला लक्षात येतं. प्रधानमंत्री सांसद आदर्श ग्राम योजनेची सुरुवात जी आहे ती 11 ऑक्टोबर 2014 रोजी झाली होती. सिंपल फॅक्ट लक्षात घ्या. त्या ठिकाणी मग या सांसद म्हणजे आपण ज्यांना खासदार असं म्हणतो त्यांच्या पुढाकारात त्यांच्या माध्यमातून ओके तर गावांचा विकास करणं, सांसद म्हणजे खासदारांनी ओके ग्रामांची जबाबदारी, गावांची जबाबदारी घ्यावी आणि त्या माध्यमातून प्रत्येक खासदारांना गावांच्या विकासासाठी योगदान द्यावं. ओके, विशेषतः त्या ठिकाणी स्वच्छता सारख्या जे घटक असतील, शौचालयांसारखे जे घटक असतील त्या ठिकाणी भर द्यावा, अशा प्रकारची ही संकल्पना आहे. सो 11 ऑक्टोबर 2014 रोजी या योजनेची सुरुवात झाली होती. तर पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन, भारतातील युवा धोरणानुसार युवक म्हणजे पुढीलपैकी कोणता वयोगट आहे? त्या ठिकाणी जर तुम्ही 2003च्या नॅशनल युथ पॉलिसीचा आधार घेतला तर नॅशनल युथ पॉलिसी 2003 नुसार youth was defined a person okay of age between 13 to 35 year, 13 ते 35. बघा इथे दिलेलं आहे की नाही, 13 to 35. बट इन द करंट पॉलिसी डॉक्युमेंट 2014 च्या पॉलिसीनुसार मात्र युथ एज ग्रुप इज डिफाइंड एज 15 to 29 इयर्स. मग आता लक्षात इथं प्रश्नामध्ये आहे का, तर भारतातील युवा धोरण जर इथं 2003 असेल तर उत्तर 13 ते 35 बरोबर आहे, परंतु लेटेस्ट 2014 असेल तर त्या ठिकाणी 15 ते 29 यायला पाहिजे. लक्षात घ्या, 15 ते 29 या ठिकाणी यायला पाहिजे, पण उपलब्ध पर्यायांमध्ये 15 ते 29 हा पर्याय नाही आहे, हा एलिमेंट नाही, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जुन्या पॉलिसीचा विचार करून ओके 13 ते 35 हे घ्यावं लागेल. ओके, सो हा फरक लक्षात ठेवा आणि 2014 केलेला बदल मात्र लक्षात ठेवा. एक्झाममध्ये जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्हाला 15 ते 29 लक्षात ठेवायचं आहे. सो युथ एज ग्रुप इज डिफाइंड एज 15 to 29 इयर्स विथ अ व्ह्यू टू हॅव अ मोर फोकस्ड अप्रोच ॲज फार एज द व्हेरियस पॉलिसी इंटरव्हेन्शन्स आर कन्सर्न, असं त्या ठिकाणी पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे. यशदा, लक्षात घ्या, यशदा म्हणजे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधीचं ध्येय काय आहे, तर एक्सलन्स थ्रू ट्रेनिंग. लक्षात घ्या, म्हणजे प्रशिक्षणात प्रावीण्यम हे त्यांचं ध्येय वाक्य आहे. हा पॉईंट आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. पुढचा मुद्दा बघा. पुढचा क्वेश्चन आहे, आदिवासी मुलांना काम करता करता शिक्षण देणारी कुरणशाळा ही संकल्पना कोणी राबवली होती, तर ताराबाई मोडक हे त्याचं उत्तर आहे. प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक यांनी 1958 मध्ये कोसबाडच्या परिसरामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी सुरू केलेला विकासवाडी प्रकल्पातील अनुभवातून कुरणशाळेचा प्रयोग त्यांनी सुरू केला होता. धान्याच्या पेरणीनंतर वर्षातून 6 महिने आदिवासी मुली दिवसभर गुरांना रानामध्ये चरायला नेत आणि त्यामुळे मुले शाळेमध्ये येत नसत. बोलवायला घरी जाणे, शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणे, शाळेचा दिनक्रम नाविन्यपूर्ण करणे या उपायांचा देखील उपयोग होत नव्हता. यावर ताराबाईंनी शाळेलाच रानामध्ये नेण्याचा आणि दप्तराविना मुलांना निसर्गमय अनुभवातून शिक्षण देण्याचा एक यशस्वी प्रयोग केला. यातून मुलांमध्ये शिक्षणाची ओढी निर्माण होऊन कुरणशाळा ही संकल्पना उदयाला आली होती. हाच प्रश्न विचारला की नाही, आदिवासी मुलांना काम करता करता ओके शिक्षण देणारी कुरणशाळा ही संकल्पना कोणी विकसित केली, तर ताराबाई मोडक यांनी ही संकल्पना विकसित केली होती. ओके, पुढचा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, एनसीईआरटीचं कार्य विचारलेलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद एनसीईआरटीचे कार्य शैक्षणिक वाचन साहित्य तयार करणं आहे. ओके, एनसीईआरटी शैक्षणिक वाचन साहित्य तयार करते, लक्षात घ्या. शिक्षकांचे सेवांतर्गत आणि सेवापूर्व परीक्षण घेणं हे सुद्धा, प्रशिक्षण घेणं हे सुद्धा आहे. आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाला शिक्षण क्षेत्राबद्दल, शालेय शिक्षणाबद्दल सल्ला देणं हे सुद्धा कार्य करते. आणि त्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर हे त्याचं
उत्तर आहे. ओके, पुढचा मुद्दा. 2011च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार भारतातील शहरीकरणाचे प्रमाण त्यापूर्वीच्या गणनेशी तुलना करता ऑफकोर्स घटणार तर नाही, लक्षात घ्या. घटलं आहे हे लागू होणार नाही, लक्षात घ्या. कारण शहरीकरण हे वाढत चाललेलं आहे. तर मागच्या इतकंच नाही. ओके, हे सुद्धा चुकीचं आहे, म्हणून थोडंसं वाढलेलं आहे किंवा वाढलेलं आहे अशा प्रकारचा पर्याय हाच योग्य आहे, लक्षात घ्या. कारण शहरीकरणाची जर आपण गती आणि दिशा जर बघितली, भारतामधलं शहरीकरण हे उत्तरोत्तर वाढत चाललेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. पण याच्यामध्ये काय सांगितलं जातं की जी महानगरं आहेत, महानगरांची संख्या आणि त्या ठिकाणी असणाऱ्या शहरीकरणाचं प्रमाण हे सेकंडरी सिटीज आपण ज्याला म्हणूयात, दुय्यम स्तरामधले जे शहर आपण म्हणूयात, की त्यांच्या तुलनेमध्ये महानगरांची संख्या ही फुगत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे शहरीकरणाची काय म्हणू आपण त्याला की जी काय गती असेल त्याच्यामध्ये एक कल आपल्याला ओके महानगरांकडे वाढणारा दिसतो. आणि त्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. ओके, पुढचा मुद्दा. मानव संसाधन विकासामध्ये कशाचा समावेश होतो? मानव संसाधन विकास ऑफकोर्स आरोग्यामध्ये सुधारणा झाली तर ह्युमन रिसोर्सेस अधिकाधिक डेव्हलप होतात. कौशल्य आणि ज्ञान मानव विकासाचा डायरेक्ट काय म्हणून संबंध आहे. राहणीमानामध्ये सुधारणा याचे सुद्धा मानव संसाधन संबंध आहे. आणि उत्पादकतेमध्ये वाढ. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश मानव संसाधन विकासामध्ये आहे. एकदम डायरेक्ट आणि स्ट्रेट फॉरवर्ड अशा प्रकारचा हा क्वेश्चन होता, सोपा होता, लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा. मानव संसाधन नियोजनाची उद्दिष्ट काय आहे? ओके, कशासाठी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करायची किंवा प्लॅनिंग, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग आपण ज्याला म्हणतो, प्लॅनिंगचे उद्दिष्ट कोणते असतात? तर योग्य पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करणं आहे. उपलब्ध मनुष्यबळाची यादी तयार करणं हा सुद्धा आहे. भविष्यातील आवश्यक मनुष्यबळाचे पूर्वानुमान काढणे आणि योग्य संख्येने मनुष्यबळाची गरज ओळखणे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा घटक असतात, लक्षात घ्या. ओके, हे सुद्धा आपल्या बुक्समधून डायरेक्टली घेतलेलं आहे. सो वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर हे याचं उत्तर आहे. पुढचा मुद्दा बघा. मानव संसाधन विकास प्रक्रियेमध्ये कोणत्या चलांचा समावेश होतो? तर मानव संसाधन विकास प्रक्रियेमध्ये लक्षात घ्या व्यवसाय नियोजन, कामगिरी मूल्यमापन, संभाव्य सुधारणा आणि संघटनात्मक विकास या चलांचा समावेश होतो. सर्व चलांचा समावेश त्याच्यामध्ये होतो आणि म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. ओके, ते समजून घ्या. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्येच इंटिग्रेट करून आपण त्याला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची प्रोसेस असं म्हणत असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे या सर्व घटकांचा समावेश आहे. मानव संसाधन विकास मंत्रालय हे कधी स्थापन झालं होतं? हा एक करंट अफेअरचा भाग आहे आणि म्हणून हा मुद्दा महत्वाचा आहे. या ठिकाणी काय सांगितलं गेलं? इंडिया हॅड अ मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, लक्षात घ्या. India had a Ministry of Education from independence until 1985. When the Rajiv Gandhi government changed its name to HRD Ministry. मग HRD Ministry कधी स्थापना झाली? 1985 मध्ये. The Union Cabinet on 29 July 2020 approved the renaming of the Ministry of Human Resource Development to the Ministry of Education to more clearly define its work and focus. म्हणजे पुन्हा काय झालं लक्षात घ्या, 2020 मध्ये पुन्हा एकदा याचं नाव ओके एज्युकेशन मिनिस्ट्री म्हणजे शिक्षण मंत्रालय असं झालेलं आहे. ओके, म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? शिक्षण मंत्रालयाचं नाव HRD मिनिस्ट्री 1985 मध्ये झालं आणि सध्या ही पुन्हा एकदा एज्युकेशन मिनिस्ट्री म्हणजे शिक्षण मंत्रालय म्हणून काम करणारी एक संघटना असं आपण म्हणू शकतो. लोकसंख्या शिक्षणामध्ये कशाचा समावेश केला जातो? तर लोकसंख्येची व्यापक गतिशीलता डेफिनेटली लक्षात घ्या. आरोग्य ओके हा सुद्धा लोकसंख्या शिक्षणाचा भाग आहे. कारण लोकसंख्या ही निरोगी लोकसंख्या असली पाहिजे ही संकल्पना त्या ठिकाणी आहे. प्रजनन क्षमता आणि कौटुंबिक गतिशीलता, मानवी भांडवल आणि कामगार बाजार. ओके, या सगळ्या गोष्टींचा समावेश हा पॉप्युलेशन स्टडीज मध्ये केला जातो. पॉप्युलेशन स्टडीज मध्ये ओके ह्या गोष्टींचा अभ्यास करणं हे अभिप्रेत असतं आणि म्हणून सर्व बरोबर हे त्याचं उत्तर आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा. पुढचा क्वेश्चन. अँड एसे ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन या पुस्तकाचा लेखक कोण आहे? लक्षात घ्या. या पुस्तकाचा लेखक थॉमस माल्थस आहे. डायरेक्टली उत्तर लक्षात घ्या. थॉमस रॉबर्ट माल्थस. ओके, हे पुस्तक यांनी द एसे ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन हे पुस्तक लिहिलं होतं. ओके, डायरेक्ट क्वेश्चन आहे. पुढचा मुद्दा बघा. लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या अवस्थेमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कसा असतो? तर लोकसंख्या वाढीचा दर किंवा लोकसंख्या ही एक शून्य असं असते असं म्हटलेलं आहे. ओके, शून्य असते किंवा ती नकारात्मक दिशेने ते झुकत असते आणि म्हणून या ठिकाणी ऋण वाढ हे त्याचं योग्य उत्तर. स्टेबल म्हणजे काय? तर सातत्याने स्टेबली वाढत जाणं असं नाहीये. स्टडी ग्रोथ म्हणजे सुद्धा ओके सतत वाढत जाणं असं नसून मॅसिव्ह ग्रोथ नाही तर निगेटिव्ह ग्रोथ आहे. म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर हा एकतर पूर्णपणे नल असतो किंवा तो कमी व्हायला लागतो असं त्या ठिकाणी वर्णन आहे. त्यामुळे आपण त्याला की पॉप्युलेशन थेअरीमध्ये आणि म्हणून इथं निगेटिव्ह ग्रोथ हा शब्द जास्त योग्य आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या आणि विकास परिषद 1994
ही लक्षात घ्या की इजिप्तमध्ये कैरो या ठिकाणी 1994 मध्ये आयोजित करण्यात आली होती. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. माहिती झालं की तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पुढचा मुद्दा, डॅश डॅश यांनी देशातील बेकारीचे मूळ कारण हे लोकसंख्या वृद्धी हे जाणून बेकारीवर प्रतिबंध उपाय म्हणून संतती नियमनाचा पुरस्कार करण्याचे आवाहन केले होते. याचं उत्तर लक्षात घ्या, बी.आर. आंबेडकर आहे. आपल्याला काय वाटू शकतं की याचं उत्तर हे रणधो कर्वे असू शकतं. पण लक्षात घ्या की रणधो कर्वे यांनी त्याला सामाजिकरणाच्या मुद्द्यावरून बघितलं होतं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघितलं होतं. लोकसंख्या वृद्धीच्या प्रश्नाकडे आंबेडकरांनी त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की आर्थिक दृष्टिकोनातून बघितलं होतं. आणि या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनाचा अँगल या प्रश्नाला असल्यामुळं याचं उत्तर डॉक्टर बी.आर. आंबेडकर हेच असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. कोणत्या ठिकाणी जगातलं पहिलं जन्म नियंत्रण क्लिनिक सुरू झालं होतं? त्या ठिकाणी असं सांगितलं की 1882 मध्ये अलेट्टा जॅकॉब्स यांनी आम्स्टरडॅम या ठिकाणी पहिलं बर्थ कंट्रोल क्लिनिक ओपन केलं होतं. आणि त्याच्यामुळे नेदरलँड्स त्याचं उत्तर आहे. हे समजून घ्या. हा सुद्धा तुम्हाला मग त्या ठिकाणी जर तुम्ही बर्थ कंट्रोल किंवा पॉप्युलेशन स्टडीजचा जेव्हा आपण विचार करतो त्याच्याशी संबंधित साहित्य आपण जेव्हा वाचू तेव्हा ही उत्तर आपल्याला सापडत असतात, हे लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन बघा, कोणत्या देशामध्ये इंडो आर्यन वंशसमूह मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? याचं उत्तर वरीलपैकी लक्षात घ्या की वरीलपैकी सर्व बरोबर हे असं आहे, लक्षात घ्या. कारण या ठिकाणी काय म्हटलं गेलं की आर्यांचं जे स्थलांतर आहे, लक्षात घ्या, आर्यांचं स्थलांतर हे वेगळ्या भागांमध्ये घडून येत गेलं होतं असं दिसून येतं. ठीक आहे ना? त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व असं याचं उत्तर आहे. पुढचा मुद्दा, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम हा 1952 मध्ये सुरू झाला होता. एक वेल नोन फॅक्ट आहे आणि हे काय म्हणून आपण त्याला आपल्या पुस्तकांमध्ये या सगळ्या ठिकाणी दिलेलं आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजनाची सुरुवात म्हणजे भारतात स्वातंत्र्यापासूनच कुटुंब नियोजन या कार्यक्रमाला महत्त्व दिलं होतं. यावरून आपल्याला त्याचं महत्त्व दिसून येतं. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952 पासून सुरू झाला होता. पुढचा मुद्दा बघा, मुलीच्या लग्नाचं वय किमान 18 वर्ष असावं 1976च्या लोकसंख्या धोरणामध्ये सांगितलं होतं. हा मुद्दा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पॉप्युलेशन पॉलिसी 1976 मध्ये किमान वय 18 वर्ष असावं असं सांगितलेलं आहे. 1991च्या लोकसंख्या समितीचे अध्यक्ष के करुणाकरन होते अशा ठिकाणी आहे. बघा या ठिकाणी मग डिस्क्रिप्शन काय, एक्सप्लेनेशन काय आहे? द नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल अपॉइंटेड अ कमिटी ऑन द पॉप्युलेशन अंडर द chairmanship of Karunakaran that submitted its report in 1993, recommending the formulation of national population policy to take a long-term holistic view of development, population growth and environment protection, and to suggest policies and guidelines for the formulation of programs and monitoring mechanism with short, medium and long-term perspectives and the goals. Accordingly, the national population policy came into force in 2000. म्हणजे तुमच्या काय लक्षात पाहिजे की तुम्हाला कळायला पाहिजे की ही जी नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000ची आपण अभ्यासतो तिचं मूळ कशामध्ये आहे? तिचं मूळ करुणाकरनच्या कमिटीमध्ये आहे, हे लक्षात घ्या. करुणाकरन कमिटी. आता या करुणाकरन कमिटीने काय रिकमेंड केलं होतं जे की नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीने स्वीकारलं होतं? त्या कमिटीने असं सांगितलंय, पॉलिसीमध्ये असं सांगितलं, द पॉलिसी स्टेट्स दॅट द इमिजिएट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द NPP 2000 इज to address the unmet needs of contraception, healthcare infrastructure, health personnel and to provide integrated service delivery for basic reproductive and the child health care. म्हणजे काय? कॉन्ट्रासेप्शन ज्याला आपण गर्भ प्रतिबंधक उपाय असं म्हणतो, त्यानंतर आरोग्याच्या सुविधा असतील किंवा आरोग्यासाठी लागणारं मनुष्यबळ असेल, यांच्या ज्या गरजा आतापर्यंत पूर्णपणे फुलफिल झालेल्या नाहीयेत त्यांची पूर्तता करणं हे आपलं इमिजिएट गोल असलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी लक्षात घ्या की मीडियम टर्म गोल सांगितले. मीडियम टर्म गोल 2010 पर्यंत अचीव करायचे काही मीडियम टर्म गोल त्यांनी सांगितले. ते कोणते होते? ॲड्रेस द अनमेट नीड्स फॉर द बेसिक रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस, सप्लायज अँड इन्फ्रास्ट्रक्चर, मेक स्कूल एज्युकेशन. हे गोल्स त्यांनी 2010 पर्यंत पूर्ण करायचे सांगितलेले आहे, ते लक्षात घ्या. 2010 पर्यंत काही गोष्टी उद्दिष्ट करायचे, काही गोष्टी साध्य करायच्या होत्या. त्या साध्य करायच्या गोष्टी काय होत्या? तर पहिला म्हणजे ॲड्रेस द अनमेट नीड्स ऑफ बेसिक रिप्रोडक्टिव्ह and child health services, supplies and infrastructure, make school education up to age 14 free and compulsory, and reduce dropout at the primary and secondary school levels to below 20% for boys and girls, reduce the infant mortality rate to below 30 per 1000 live births, reduce the maternal mortality ratio to below 100 per 1 lakh live births, achieve universal immunization of children against all vaccine preventable diseases, promote delayed marriages for the girls not earlier than age 18
अँड प्रेफरेबली आफ्टर 20 इयर्स ऑफ एज. ओके, म्हणजे मुलींचा विवाह जो आहे तो 18च्या खाली नाही झाला पाहिजे, शक्यतो तो 20च्या नंतर व्हायला हवा. अचीव 80% इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज अँड 100% डिलिव्हरीज बाय ट्रेंड पर्सन्स. ओके, तर ही भूमिका. अचीव युनिव्हर्सल ॲक्सेस टू द इन्फॉर्मेशन, काउन्सिलिंग अँड सर्व्हिसेस for fertility regulation and contraception with wide basket of the choices. Achieve 100% registration of births, deaths, marriages and pregnancy. Contain the spread of the acquired immunodeficiency syndrome, that is AIDS, and promote greater integration between management of reproductive tract infections, RTIs, and sexually transmitted infection, that is STIs, and National AIDS Control Organization, that is NACO. प्रिव्हेंट अँड कंट्रोल द कम्युनिकेबल डिसीजेस, म्हणजे जे पसरण्याजोगे आजार आहेत, ओके, त्यांचा प्रतिबंध केला पाहिजे. इंटिग्रेट द इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन, दॅट इज ISM, इन द प्रोव्हिजन ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस अँड इन रिचिंग आउट हाऊसहोल्ड्स, म्हणजे ज्या भारतीय वैद्यक पद्धती आहेत त्यांना सुद्धा इंटिग्रेशन झालं पाहिजे. प्रमोट व्हिगरसली द स्मॉल फॅमिली नॉर्म टू अचीव रिप्लेसमेंट लेवल्स ऑफ TFR. ओके ओके, ब्रिंग आउट, ओके, दॅट इज फर्टिलिटी रेट आपण ज्याला म्हणतो, टोटल फर्टिलिटी रेट. अचीव रिप्लेसमेंट लेवल्स ऑफ द टोटल फर्टिलिटी रेट. ब्रिंग अबाउट कन्वर्जन्स इन इम्प्लिमेंटेशन ऑफ रिलेटेड सोशल सेक्टर प्रोग्राम्स सो दॅट फॅमिली वेलफेअर बिकम्स अ पीपल सेंटर्ड प्रोग्राम. हे वाक्य लक्षात ठेवा. या पॉलिसीनुसार फॅमिली वेलफेअर हा, ओके, लोककेंद्रित उपक्रम असायला पाहिजे. ओके, त्यातलं लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह काय सांगितलंय? द लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह ऑफ अचिव्हिंग अ स्टेबल पॉप्युलेशन बाय 2045 हा रिपीटेडली आस्क्ड PYQ खूपदा विचारलेला, लक्षात घ्या. ॲट अ लेवल कन्सिस्टंट विथ द रिक्वायरमेंट ऑफ सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ, सोशल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन विल ऑल्सो रिक्वायर कन्सिडरेबल एफर्ट अँड इफिशियंट इम्प्लिमेंटेशन ऑफ द NPP. ओके, अशा पद्धतीच्या करुणाकरण समितीच्या आधारावर NPP 2000 आलेली आहे. हे पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ओके, पुढचा मुद्दा बघा. डायरेक्ट क्वेश्चन आहे पुढे. भारताच्या 2000 सालच्या लोकसंख्या विषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे? ओके, लक्षात घ्या. गर्भनिरोधक उपायांच्या विस्तारासाठी स्वास्थ्य आणि मूलभूत संरचना विकसित करणे नाही. 2010 पर्यंत एकूण प्रजनन दर शून्यावर आणणे नाही. इथं त्यांनी काय विचारलंय? दीर्घकालीन विचार, लक्षात घ्या, दीर्घकालीन. दीर्घकालीन काय आहे? 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्येच्या उद्दिष्टाची प्राप्ती करणं. सो पर्याय क्रमांक 3 C हे बरोबर उत्तर आहे. ओके, पुढचं वाक्य बघा. आपल्या पंचायतींना सरकारकडून नियमित आणि योग्य अनुदान मिळेपर्यंत ग्रामविकास अशक्य आहे. हे विधान यशवंतराव चव्हाण यांचं होतं. ग्रामविकासाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी, ओके, अनुदानाची जी संकल्पना आहे ती यशवंतराव चव्हाण यांनी त्यांनी गरज अधोरेखित केली होती. पुढचा मुद्दा बघा. खालीलपैकी कोणत्या शिफारसी या अशोक मेहता समितीच्या आहेत? तर पंचायत कामकाजामध्ये राजकीय, ओके, पक्षाचा सहभाग असला पाहिजे, ही त्यांनी भूमिका मांडली होती. कारण राजकीय पक्ष जे असतात, लक्षात घ्या, ओके, आपल्या इच्छाशक्तीचा आणि त्याचबरोबर लोकपाठिंब्याचा, आपण ज्याला म्हणतो, लोकसहभागाचा वापर करून ते अधिकाधिक प्रमाणामध्ये, लक्षात घ्या, त्यामुळे आपण त्याला की प्रभावी अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करू शकतात. जिल्हा नियोजन समिती, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, तिसरं रिकमेंडेशन त्यांनी केलं होतं, परंतु कार्यकाळ 6 वर्षाचा असावा असं रिकमेंडेशन अशोक मेहताचं नव्हतं. आणि म्हणून पर्याय क्रमांक A आणि B बरोबर आहेत. ओके, पुढचे मुद्दे बघा. पुढचा क्वेश्चन बघा. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा 1958, वसंतराव नाईक समिती 1960 ची, महाराष्ट्र जिल्हा परिषद, ओके, व पंचायत समिती अधिनियम हा 1961चा आणि 73वी घटना दुरुस्ती ही 1993ची. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. हे समजून घ्या. चला पुढचा क्वेश्चन. नाफेड बद्दल विधाने विचारत घ्या. नाफेडची स्थापना ही 1958 मध्ये केली होती, बरोबर आहे. नाफेडची दिल्ली, मुंबई, कलकत्ता या ठिकाणी प्रादेशिक कार्यालय हे सुद्धा आहे. आणि कृषी उत्पादनांच्या आंतरराज्य आणि निर्यात व्यापाराला चालना देणं हा नाफेडचा उद्देश आहे. जर तुम्ही नाफेडचं लिटरेचर बघितलं तर स्पष्टपणे या ठिकाणी ती वाक्य दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे सर्व विधाने बरोबर आहेत. ओके, पुढचा मुद्दा बघा. निर्मल भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं होतं? निर्मल भारत अभियान इसवी सन 2012 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. कशासाठी? एम्ड टू प्रोव्हाइड 100% ॲक्सेस टू टॉयलेट्स इन रुरल हाऊसहोल्ड बाय 2022. 2022 पर्यंत ग्रामीण भागांमध्ये 100% ओके टॉयलेटला ॲक्सेस मिळवून देण्यासाठी म्हणून निर्मल भारत अभियानाची सुरुवात केली होती. इट वॉज द फर्स्ट प्रोग्राम टू बी कन्व्हर्स्ड विथ द MG नरेगा. कालांतराने MG नरेगामध्ये त्याचं विलिनीकरण करण्यात आलं होतं आणि नंतर आपल्याला काय दिसतं, गव्हर्नमेंट फंडिंग जी आहे ती वाढवत नेली होती. हे लक्षात घ्या. सो 2012 मध्ये निर्मल भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन काय आहे? ग्रामीण भागाला शहरी सुविधांचा पुरवठा म्हणजे पुरा प्रतिमानामध्ये कोणते घटक त्या ठिकाणी अभिप्रेत होते, लक्षात घ्या. सो व्हिजन ऑफ प्रोव्हिजन
विजन ऑफ प्रोव्हिजन ऑफ अर्बन अम्युनिटीज इन द रुरल एरियाज, म्हणजे विजन ऑफ द पुरा 2012 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी होलिस्टिक अँड ॲक्सेलरेटेड डेव्हलपमेंट ऑफ कॉम्पॅक्ट एरियाज अराउंड अ पोटेन्शियल ग्रोथ सेंटर इन ग्रामपंचायत और ग्रुप ऑफ ग्रामपंचायत थ्रू पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप framework for providing livelihood opportunities and urban amenities to improve the quality of life in the rural areas. हा त्याच्या मागचा ओके हेतू होता, लक्षात घ्या. मग या ठिकाणी लक्षात घ्या की वेगळ्या पद्धतीने आपल्याला काय दिसतं की जोडणी करायची. या जोडणीमध्ये आपल्याला काय दिसतं, भौतिक म्हणजे फिजिकली, इलेक्ट्रॉनिकली, नॉलेज वाईज, इकॉनॉमिकली आणि आध्यात्मिक स्पिरिच्युअल लेवलला सुद्धा, म्हणजे एक सर्व प्रकारे एक काय म्हणून आपण एक होलिस्टिक अशा प्रकारचं. होलिस्टिक म्हटल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक सर्वंकष अशी संकल्पना येते आणि वरीलपैकी सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे, हे लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा, प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेमध्ये कोणते घटक समाविष्ट आहेत. बघा, सोपा क्वेश्चन होता. आरोग्य डेफिनेटली आहे, प्राथमिक आहे, पिण्याचे पाणी आहे, गृहनिर्माण सुद्धा आहे. ग्रामीण आणि शहरी सडक हे नाही असू शकत, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं ओके ऑप्शन क्रमांक ई हे तसं नाही. त्याच्यामध्ये शहरी सडक म्हटलं की तुम्ही त्या ठिकाणी मायनस करू शकता, एलिमिनेट करू शकता. सो ABCD हे त्याचं उत्तर आहे. ओके, समजून घ्या. त्यानंतर राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना कोणत्या वर्षी सुरू झाली होती. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लॉन्च्ड राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना प्रोग्राम फॉर द क्रिएशन ऑफ रूरल इलेक्ट्रिसिटी इन्फ्रास्ट्रक्चर अँड हाऊस होल्ड इलेक्ट्रिफिकेशन इन एप्रिल 2005. म्हणून उत्तर आहे 2005. फॉर प्रोव्हाइडिंग ॲक्सेस टू इलेक्ट्रिसिटी टू द रुरल हाऊस होल्ड्स. पुढचा मुद्दा बघा, कृषी कर्ज बाजारीकरण तज्ञ गट खालीपैकी कोणता. तर RBIने लक्षात घ्या ॲग्रिकल्चरल इंडेप्टनेस या मुद्द्यावर ओके विमर्श करण्यासाठी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ गट एक्सपर्ट ग्रुप त्यांनी स्थापन केला होता. त्याच्यामुळे राधाकृष्णन हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, तुम्ही महाराष्ट्रामधल्या विमुक्त जाती कोणत्या आहेत हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी गारोडी, रामोशी आणि कैकाडी ओके यांचा समावेश विमुक्त जातीमध्ये केला जातो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन, खालीपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत. ओके, तर प्रश्न बघा, बिगर आदिवासी भागांमध्ये दर 1500 लोकसंख्येसाठी एक आशा असली पाहिजे. बघा, ओके, 1 आशा पर 1000 पॉप्युलेशन इन ट्रायबल एरियाज अँड 1500 पॉप्युलेशन इन नॉन ट्रायबल एरिया. बरोबर आहे का. बरोबर आहे. बिगर आदिवासी भागांमध्ये दर 1500 लोकांसाठी एक आशा असली पाहिजे. आदिवासी भागांमध्ये 20 ते 45 या वयोगटातील महिलेची नियुक्ती आशा म्हणून होऊ शकते. एज 20 to 45 इयर्स. आदिवासी भागातल्या आशा या 10वी पास असल्या पाहिजेत. क्वालिफिकेशन 8th पास मिनिमम इन ट्रायबल एरिया अँड 10th पास मिनिमम इन नॉन ट्रायबल एरिया. म्हणजे विधान चूक आहे. तुम्हाला योग्य पर्याय निवडायला सांगितलाय. A आणि B बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून आदिवासी उपयोजना नीती अंमलात आली होती. तर 5वी योजना लक्षात घ्या. याच्यामध्ये ओके योजना कार्यक्रमाचा काही एक विशिष्ट हिस्सा हा ट्रायबल सब प्लॅन म्हणजे ट्रायबल घटकांसाठी डेडिकेटेड केला जातो आणि त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या योजना आणि तो निधी त्यांच्यासाठीच खर्च करणं अशा प्रकारची संकल्पना ही 5व्या योजनेपासून अंमलात आणलेली आहे आणि हे वेल नोन आहे आणि फार महत्त्वाचं आहे. MPSC बऱ्याचदा विचारला सुद्धा आहे. अयोग्य जोडी ओळखायला सांगितलेली आहे. तर या ठिकाणी लक्षात, झारखंड चळवळ ही संथाळांमध्ये दिसते आपल्याला, खानदेश चळवळ भिल्लांची आहे. त्यानंतर हो आदिवासींनी आदि समाज चळवळ केली होती, परंतु महासभा चळवळ असं काही नाही आहे हो लोकांनी केलेला. त्याच्यामुळं हे विधान चुकीचं आहे, लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा बघा, सहजीवनासाठी अध्ययन म्हणजे काय. या ठिकाणी अध्ययनाचा हेतू सहजीवन असला पाहिजे ही संकल्पना नैतिक मूल्यांमध्ये येते असं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला सोर्सेसनुसार हे घ्यावं लागतं. सोर्सेसनुसार असा एक संदर्भ आहे की एक नैतिक मूल्य आहे, म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी हे उत्तर देत आहोत. पुढचा क्वेश्चन बघा, पुनर्वसनाची उदाहरणं कोणती आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघा, पुनर्वसन आहे. पुनर्वसन, कुष्ठरोगाची पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करणं हे पुनर्वसन आहे. व्यवसायामध्ये बदल करणं हे सुद्धा पुनर्वसन आहे. परंतु दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी शाळा स्थापन करणं हे पुनर्वसन नाही, लक्षात घ्या. ते एक प्रकारे आपण त्याला काय म्हणूयात की उभारणी आहे. त्या ठिकाणी पुनर्वसन नाही ना. ओके, आणि त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 A आणि B हे त्याचं उत्तर आहे. हा पॉईंट आपण इथं लक्षात ठेवला पाहिजे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न असा आहे, भारतातील व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण प्रसार नियमन आणि मान्यता या बाबतीत जागतिक बँकेच्या 2006 मधील अहवालातील काही महत्त्वाची निरीक्षणे शिफारसी पुढील प्रमाणे आहेत. व्यावसायिक शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवण्यामध्ये आणि शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनात उद्योजकांचा सहभाग आवश्यक आहे. व्यावसायिक शिक्षणाचे प्रमाण 10% इतके आहे. तुम्हाला चुकीचं विधान ओळखायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी फक्त B हे उत्तर चुकीचं, लक्षात घ्या. कारण त्यांनी या ठिकाणी काय सांगितले, व्यावसायिक शिक्षण हे अधिकाधिक प्रॅक्टिकल व्यवहार होण्यासाठी
त्या ठिकाणी काय पाहिजे तर अभ्यासक्रमामध्ये ठरवण्यामध्ये आणि व्यवस्थापनामध्ये उद्योजकांचा सहभाग असला पाहिजे. तरच काय होईल, उद्योजकांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टींनुसार ते प्रशिक्षण घडवून आणतील आणि त्यामुळे अधिकाधिक उपयुक्त आणि व्यवहार्य अशा प्रकारचं मनुष्यबळ विकसित करता येईल. आणि म्हणून हे विधान बरोबर आहे, परंतु बी हे विधान चुकीचं आहे. ओके, पुढचा मुद्दा बघा. अलियावर जंग ओके श्रवण अपंगासाठीच्या राष्ट्रीय संस्थेची प्रादेशिक केंद्र ही सिकंदराबाद आणि नोएडा या ठिकाणी आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ओके, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही पहिल्यांदा 15 जुलै 2015 मध्ये सुरू झाली होती या स्किल डेव्हलपमेंटसाठी. कारण लक्षात घ्या की आपल्याकडे मनुष्यबळ उपलब्ध आहे. आपण सध्या डेमोग्राफिक डिव्हिडंड या फेजमध्ये आहोत, बरोबर आहे की नाही. सध्या आपली स्टेज डेमोग्राफिक डिव्हिडंड ओके ज्याला आपण लोकसंख्या लाभांश आपण म्हणूयात. पण लोकसंख्येचा प्रॉब्लेम काय आहे, कौशल्याचा अभाव आपल्या लोकसंख्येची फार मोठी समस्या आहे. आणि म्हणून ती समस्या दूर करण्यासाठी म्हणून आपण काय केलेलं आहे की 15 जुलै 2015 रोजी कौशल्य विकास योजना ही सुरू केलेली आहे. हे लक्षात घ्या. ही योजना ओके नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मंडळ आपण म्हणतो, काउन्सिल आपण ज्याला म्हणतो, त्यांच्या माध्यमातून वापरली जाते आणि भारतीय युवकांमध्ये कौशल्य विकासासाठी योजना आहे. तर सर्व विधाने बरोबर आहेत. ओके, पुढचा मुद्दा बघा. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची वैशिष्ट्य कोणती आहेत. येस, डेफिनेटली बेकार भत्ता, म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये जर काम पुरवण्यामध्ये त्या ठिकाणी यंत्रणा अपयशी ठरल्या तर बेकार भत्ता त्या ठिकाणी दिला जातो. खर्चाची विभागणी आहे, लक्षात घ्या. त्या ठिकाणी खर्चाची जबाबदारी सुद्धा घेतली जाते, केंद्र राज्य ओके. आणि त्याच रोजगाराची अर्जाद्वारे मागणी, म्हणजे रोजगाराची गरज असेल तशा प्रकारचा अर्ज करून रोजगार मागता येतो. आणि मग सबस्टॅन्शियल प्रमाणामध्ये रोजगाराची उपलब्धी असेल तर मग तसं देण्याचं बंधन सुद्धा त्या ठिकाणी ओके संस्थांवर असतं. म्हणून वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. पुढचा मुद्दा बघा. ओके, लक्षात घ्या. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या 2016-17च्या वार्षिक अहवालानुसार कोणती उद्दिष्ट आहेत. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आणि सी हे त्याचं उत्तर लक्षात घ्या. जगातील उपेक्षित वर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कर्ज, अनुदान म्हणून इत्यादी स्वरूपामध्ये आर्थिक मदत देणे, अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून ओके वंचित गटांच्या लैंगिक समानतेला आणि सामाजिक समावेशनास महत्व देणे. ठीक आहे, यांचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे आणि म्हणून ओके बी आणि सी ही उत्तर बरोबर आहेत. लोकसंख्या, पुढचा मुद्दा बघा. लोकसंख्या कमी असल्यास सामाजिक विकासावर परिणाम होतो. डेफिनेटली सामाजिक विकासावर परिणाम होतो, दोन्ही अंगांनी परिणाम होतो. लक्षात घ्या, लोकसंख्या कमी असेल तर सामाजिक विकासाला एक प्रकारे चालना मिळते, पण प्रमाणापेक्षा कमी असेल त्याचा नकारात्मक सुद्धा परिणाम होतात. त्याच्यामुळे दोन्ही दिशांनी आपण बघू शकतो. लोकसंख्येचा आकार खूप जास्त किंवा खूप, आताच मी तुम्हाला बोललो, खूप कमी जर असेल लोकसंख्येचा आकार तरी देखील सामाजिक विकासाला ती बाब घातक ठरते. आणि म्हणून दोन्ही विधानं हे बरोबर आहेत, हे लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर बघा. 30 नोव्हेंबर 2018 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा दिवस राष्ट्रीय ऐक्य दिवस म्हणून साजरा केला गेला. हे विधान चूक आहे. 31 ऑक्टोबर त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि स्वच्छता पंधरवडा 1 ते 15 ऑगस्ट 2018 मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत साजरा करण्यात आला. हे विधान बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढचा मुद्दा. जागतिकीकरणामुळे शिक्षणासमोर उभारलेले आव्हानं काय आहे तर संस्थांची पुनर्रचना. लक्षात घ्या, या ठिकाणी बघा संस्थांची पुनर्रचना ओके, अभ्यासक्रमाची पुनर्रचना आणि त्याचबरोबर स्पर्धेमध्ये वाढ आणि परीक्षा पद्धतीतील बदल. ठीक आहे ना, ते लक्षात घ्या. या ठिकाणी ओके वरीलपैकी सर्व विधानं या ठिकाणी बरोबर असल्या पाहिजेत. कारण जागतिकीकरणामुळे काय झालं की भारतामधल्या ज्या पारंपरिक शिक्षण संस्था होत्या ओके, त्या पारंपरिक स्वरूपाचं जे शिक्षण होतं ओके ते आता काहीसं मागे पडून आपल्याला काय दिसेल की नव्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी ओके त्या ठिकाणी संरचनात्मक बदल त्या ठिकाणी आवश्यक आहेत. आणि म्हणून माझ्या मते संस्थांची पुनर्रचना सुद्धा आवश्यक आहे. अभ्यासक्रमाची पुनर्रचना सुद्धा आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये वाढ ओके हे आव्हान आहे आणि परीक्षा पद्धतीतील बदल ओके हे सुद्धा एक आव्हान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ओके, म्हणून आता या ठिकाणी परंतु उत्तर देताना की आन्सर की मध्ये उत्तर काय दिले, सी आणि डी ही विधानं योग्य आहेत. या ठिकाणी सी आणि डी ही विधानं योग्य दिलं याचं कारण काय असेल. आता इथे लक्षात घ्या की या ठिकाणी स्पर्धेमध्ये वाढ आणि परीक्षा पद्धतीमध्ये बदल ही आव्हानं आहेत. लक्षात घ्या, ही आव्हानं आहेत आणि या आव्हानांवर ही सोल्युशन आहे. लक्षात घ्या ओके, ही आव्हानं आहेत आणि ही सोल्युशन आहेत. म्हणजे काय, या आव्हानांना सामोरं जात असताना तुम्ही काय करणार, संस्थांची पुनर्रचना आणि अभ्यासक्रमाची पुनर्रचना. म्हणून आपल्याला काय दिसतं, हा प्रश्न जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्याला असं वाटेल की चारही पर्याय बरोबर आहेत. परंतु जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर काय दिसेल, स्पर्धेमध्ये वाढ आणि परीक्षा पद्धती बदल ही तुम्हाला आव्हानं दिसतील. आणि त्याच्यावरचं सोल्युशन काय, त्याचं सोल्युशन म्हणजे तुम्ही संस्थांची पुनर्रचना करा आणि अभ्यासक्रमाची पुनर्रचना करा. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 सी आणि डी हे इथं बरोबर दिलेलं आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणती सामाजिक कल्याण योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत आहे
तर शैक्षणिक कर्ज योजना असं याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. केंद्र सरकार पुरस्कृत ही एज्युकेशनल त्यामुळे आपण दिलं की लोन स्कीम जी आहे ती केंद्र सरकार पुरस्कृत आहे. ओके, हा मुद्दा समजून घ्या. बाकी ज्या आहेत त्या राज्य सरकार पुरस्कृत असं आहेत असं दिसतं. पुढचा मुद्दा, शालेय व्यवस्थापनास खालीलपैकी कोणते कार्य करण्यास RTI कायदा 2009 ने शिफारस केलेली आहे. तर याच लक्षात घ्या, शालेय व्यवस्थापनाचं कार्य काय आहे, तर शालेय विकासाचं नियोजन आणि शिफारस करणं हे त्यांना अभिप्रेत आहे आणि प्राप्त अनुदानाच्या उपयोगावर देखरेख ठेवणं ही बाब सुद्धा त्यांना अपेक्षित असते, लक्षात घ्या. म्हणून दोन्ही याचं योग्य उत्तर आहे. पुढचा मुद्दा, कोणत्या शिक्षणामध्ये वैयक्तिक सृजनशीलता आणि ज्ञान कौशल्य या दोन्हीच्या उपयोजनाची आवश्यकता आहे. त्याचं उत्तर सिंपल आहे, तांत्रिक शिक्षण आपण ज्याला म्हणूयात. तांत्रिक शिक्षणात तुम्हाला ज्ञानही लागेल आणि त्या ज्ञानाची उपयोग करण्यासाठी कौशल्य सुद्धा लागणार आहे आणि त्याच्यासाठी वैयक्तिक सृजनशीलता सुद्धा आवश्यक आहे. म्हणून तांत्रिक एकदम सिंपल प्रश्न लक्षात घ्या, तांत्रिक शिक्षण हे याचं उत्तर आहे. पुढचा मुद्दा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM बद्दल खाली विधान विचारत घ्या. महाराष्ट्रामध्ये IIM मुंबईमध्ये नसून नागपूरमध्ये आहे, त्याच्यामुळे पहिलं विधान चूक आहे. IIM लखनौची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली होती आणि लक्षात घ्या की NRIF 2020 मध्ये 3ऱ्या क्रमांकावर होते. हे विधान बरोबर आहे का, तर नाही, लक्षात घ्या. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट लखनौ इज 4th इन द प्रेस्टिजियस IIM family of the management schools to be established in India after IIM Kolkata, Ahmedabad and Bangalore. The establishment of IIMs was envisioned and initiated by first Prime Minister of India Jawaharlal Nehru. The institute was established in the year 1984. इथं हे सुद्धा विधान चूक आहे. तुम्हाला काय विचारले, बरोबर विधान विचारले दोन्हीपैकी. ओके, एकही बरोबर नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 4. किशोरी शक्ती योजना ही ओडिशा राज्य शासनाची योजना आहे असा संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला आढळतो, हे लक्षात घ्या. किशोरी शक्ती योजना ही काय म्हणून आपण त्याला की राबवली जाते सर्वत्र, पण या ठिकाणी ओडिशामध्ये याचा सुरुवात झाली असं आहे. ओके, त्या ठिकाणी कदाचित संदर्भ आहे तो या ठिकाणी ओडिशा असं दिलेला आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यानंतर अयोग्य जोडी ओळखायला सांगितलेली आहे. नागरी हक्क लोकतंत्रात्मक राज्य, राजकीय हक्क लोकतंत्रात्मक राज्य. लक्षात घ्या, लोकतंत्रात्मक राज्याची प्राप्ती हा एक राजकीय हक्क आहे. डेमोक्रेटिक एलिमेंट ह्या राजकीय हक्कांची संकल्पना आहे. ओके, परंतु लोकतंत्रात्मक राज्य हे नागरी हक्कांची संकल्पना असू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी अयोग्य जोडी ही पर्याय क्रमांक 1 आहे. पुढचा मुद्दा, ओके, तर लक्षात घ्या की भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग कोणत्या प्रकारच्या तक्रारीची सुनावणी करत नाही, तर त्या ठिकाणी बालमजुरी आणि बेकायदेशीर घटक ओके आहेत, परंतु ओके अस्पष्ट किंवा निनावी तक्रारींचा विचार त्या ठिकाणी केला जात नाही असं नमूद केलेलं आहे. लाडली लक्ष्मी योजना ही मध्य प्रदेशमध्ये राबवली जाते, लक्षात घ्या. आणि नुकतीच यावर्षी मध्य प्रदेशमध्ये आपल्याला काय दिसायची एक पुनर्रचना करून लाडली लक्ष्मी योजना 2.0 अशी सुरुवात या ठिकाणी केलेली आहे, लक्षात घ्या. तर मित्रांनो, होपफुली लक्षात घ्या की हे जे सगळे प्रश्न आहेत त्याचं डिस्कशन आपण या ठिकाणी केलेलं आहे. हे सेशन निश्चितपणे तुम्हाला उपयुक्त ठरलं असावं अशी माझी अपेक्षा आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. ओके, आपण पुन्हा एखाद्या सेशनच्या निमित्तानं भेटूयात. धन्यवाद.